वेलकम टू द लार्जेस्ट महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट रन अंडर वुमन लीडरशिप पूर्ण ब्रह्ममध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मराठी संस्कृती टिकावी, मराठी पण जगावं या सगळ्यासाठी अनेक जण बोलत मात्र असतात। फार कमी जण असे असतात की जे कृतीतनं उतरवतात। काही जण मराठी नाटकं, मराठी चित्रपट, मराठी संगीत ऐकतात आणि त्याच्यातनं मराठी पण जगवण्याचा प्रयत्न करतात। काही जण असे असतात की जे मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालतात आणि त्याने मराठी जगावी असा विचार पुढे नेतात। तर काही जण असेही असतात की जे मराठी खाद्य संस्कृती पुढे जावी यासाठी प्रयत्नशील असतात। आज आपण ब्रँड मराठीच्या नव्या एपिसोडमध्ये अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी आपल्या मराठी खाद्य संस्कृती जी आहे ती फक्त महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित न ठेवता 7 समुद्रात जगभर नेलेली आहे। अशा आहेत पूर्ण ब्रह्मच्या संस्थापक आणि संचालिका जयंती काठळे। आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत। चला तर मग जाऊया पूर्ण ब्रह्ममध्ये। नमस्कार जय हिंद। नमस्कार नमस्कार। खूप खूप मनापासून स्वागत पूर्ण ब्रह्ममध्ये, जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट, दॅट टू रन अंडर वुमन लीडरशिप। नक्कीच ते पाहायला मिळते आम्हाला। इथे महिला आहेत, या म्हणजे आपण आहोत डोंबिवलीच्या शाखेमध्ये असं मी म्हणेन प्रामुख्याने। आणि डोंबिवलीमध्ये पूर्ण ब्रह्म आता काही महिन्यांपूर्वीच आलेला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद हा डोंबिवलीकरांकडून मिळतोय। इनफॅक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढेही पाहायला मिळेल की इथे अमराठी ग्राहक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। आणि ही जी डोंबिवलीची ब्रँच आहे त्याच्या प्रमुख आहेत या रुपाली। तुम्ही छान नऊवारीमध्ये नेसून आहात आणि तुम्ही आता अगदी एअरपोर्टवरनं आलेला आहात। या एअरपोर्टवरनं येतानाच नऊवारीमध्ये आलेले आहेत। इतकं मराठी पण त्यांच्या रक्तात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना नसा नसात भिनलेला आहे तसं आहे। नथ त्यांनी घातलेली आहे आणि इथला सगळा स्टाफ सुद्धा मराठी म्हणजे नऊवारी म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण इंटिरियर सुद्धा जर तुम्ही इथलं पाहिलं तर ते सुद्धा जिकडे जिकडे तुम्ही पाहाल तिकडे सगळीकडे तुम्हाला मराठी पण मात्र जाणवेल। हे कुठून तुम्हाला असं वाटलं की A to Z माझ्या या पूर्ण बिझनेसमध्ये सगळं मराठी पण असलं पाहिजे? मी एका वाक्यात याला तुला सांगायचे इच्छित आहे की मराठी पण मराठी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जास्त जपलं जातं आणि मराठीपणाचं प्राऊड बिऊड वगैरे सोडून दे, माहिती आहे का, मला माज आहे मराठी असण्याचा। सो त्या फ्रंटवरनं मला ते इतकं असं सुरुवातीपासून ही इच्छा होती की महाराष्ट्रीयन फूड ऑन ग्लोबल प्लेट हे कधी कोणी विचारच केला नाही। आय मीन बियॉन्ड देर इज समथिंग कॉल्ड ॲज वडापाव आणि पोहा, याच्या बियॉन्ड पण महाराष्ट्रीयन कुझिन आहे हे जगाला माहितीच नव्हतं। आजपासून एक 14 वर्ष मागे जातो सरळ तर म्हणजे एक तप याच्यावर जे काय आम्ही राबतो आहे अक्षरशः, आज जगाला कळतं आहे की हो देर इज समथिंग कॉल्ड ॲज शेवभाजी, देर इज समथिंग कॉल्ड ॲज प्रोटीन युक्त मिसळ। त्याच गोष्टीला म्हणजे मी अगदी सहज सांगते की आमच्या अटलांटाच्या सेटअपला जेव्हा आम्ही लोक कोथिंबीर वडी विकतो तर मी विकताना अशी विकते, सो वी आर गोइंग टू सर्व यू सिलॅन्थ्रो चिकपी रोल अलॉंग विथ मिलेट ब्रेड्स। तर असं सांगितलं की त्या इंग्रजी माणसाला ते कळतं आहे, त्या तिकडच्या अमेरिकन लोकांना ते कळतं आहे, कारण त्यांना आपली भाषा नाही कळत आहे, त्यांना फूड ट्राय करायचं आहे। आपल्याला पास्ता जसा आपल्या भाषेत कळला म्हणून तो आवडला, तसं आपलं फूड त्यांच्या भाषेत सांगावं लागेल। इस्तांबूलमध्ये एक मैत्रीण राहते आणि ती इस्तांबूलकर आहे असं म्हणायला हरकत नाही, तर तिला ना तिचं घर अख्खं ग्लुटन ॲलर्जिक आहे, तर त्यांना सुधरतच नव्हतं की मग तिने मला विचारलं की तू एवढं सगळं सांगतेस महाराष्ट्रीयन फूडमध्ये, म्हटलं अगं थालीपीठ खा। तर तिला ते कळलं नाही की थालीपीठ म्हणजे काय। देन आय हॅव टू टेल हर इन हर लँग्वेज, करेक्ट। वेअर ॲज साऊथ इंडियन लोक त्यांना सुद्धा हे सगळं आवडत आहे। आपलं महाराष्ट्रीयन फूड बियॉन्ड वडापाव आणि पोहा आहे हे पहिलं डोक्यात आलं आणि ह्याच्या जगात सगळीकडे फ्रँचायझी झाल्या पाहिजे हे वाक्य जेव्हा डोक्यात बसलं ना की लेट्स हॅव अ पिझ्झा टुडे, जेवढं ग्लॅमरस आहे ना गं तेवढंच ग्लॅमरस लेट्स हॅव अ पुरणपोळी टुडे हे वाक्य झालंच पाहिजे। हा म्हणजे अट्टाहास आहे, ही जिद्द आहे, हे म्हणजे असं आपण मागे लागून केल्यासारखं आहे की हे रुजवावं लागेल, आपल्या लोकांमध्ये रुजवावं लागेल, मग त्याच्यासाठी मला आधी उभं राहावं लागेल, करेक्ट। म्हणून मी जेव्हा मी इन्फोसिसचा जॉब करत होती ना तेव्हासुद्धा म्हणजे नोटीस पिरियडवर सेटअप चालू होते, फुल परमिशन घेऊन सगळं करणं चालू होतं। स्कर्ट ते नऊवारचा प्रवास भयंकर टफेस्ट गेलेला आहे, म्हणजे लोक वरपासून खालपर्यंत आजही बघतात तेव्हाही बघायचे, असा हा सगळा खूप खूप एक्सपिरियन्सचा अनुभव मी म्हणेल की आमचं लाईफ आता याला लागलेलं आहे।
खरं तर हा प्रवास युजली आत्ताच्या काळात उलटा होताना पाहायला मिळतोय. नऊवारीपासून स्कर्टवर येत आहेत, तुम्ही उलटा प्रवास केलेला आहे. आणि मला प्रेक्षकांना खास करून सांगायचं आहे, जयंती काठाळे ताई आहेत नागपूरच्या, विदर्भाच्या, आणि मी आहे कोकणातली. त्यामुळे आपण चांदा ते बांदा अख्ख्या महाराष्ट्रातले हे सगळे पदार्थ जे जयंती ताईंनी जगभरात पोहोचवलेले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. म्हणजे फक्त गप्पा न मारता मला असं वाटतं की ते बनतात कसे हे पण आपण प्रेक्षकांना दाखवूया, कारण त्याचीही त्यांची एक वेगळी पद्धत आहे. आणि खास करून आपले असे झणझणीत मसालेदार पदार्थ, कारण त्या विदर्भातले आहेत त्यामुळे याचा उल्लेख आपण करायलाच हवा की हे सगळे पदार्थ आपल्या परदेशातल्या मित्रांना, म्हणजे फक्त मराठी नाही अमराठी मित्रांना सुद्धा कसे आवडत आहेत, त्याच्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी टेक्निक बदललेल्या आहेत. आणि इकडे जसं ते म्हणतात की अकोल्यातली पुरणपोळी आणि तिकडे जपान असेल, US मध्ये असेल, तिथेही ती त्याच चवीची पुरणपोळी मिळते. तर हे सगळं त्यांनी कसे त्याच्यासाठीचे नियम बनवलेले आहेत. मला असं वाटतं आपण थेट किचनमध्ये जाऊया आणि पुढच्या गप्पा तिकडे मारूया. डेफिनेटली, प्लीज या रुपाली, चला या अनुजा. तुमच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत? म्हणजे मी बाहेर जसं पाहिलं US, जपान, ऑस्ट्रेलिया, आणखीन इंडियाच्या बाहेर या 3 ठिकाणी. आता जपानमध्ये आम्ही चालू करतोय, ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ आणि मेलबर्न या 2 ठिकाणी चालू होतात आहे. त्याच्यानंतर US मध्ये सिॲटलला चालू होते आणि अटलांटा परत चालू होत आहे. म्हणजे कोविडच्या काळात प्रोजेक्ट बेसवर गेलेल्या पोरांच्या पोटाला पुरणपोळी आणि पोंगापोळीसारखा पदार्थ म्हणजे वरण तूप भात मिळाला. डोळ्यात पाणी आणून गळ्यात रडलेच आमच्या जवळ येऊन की तुम्ही आमच्यासाठी परमेश्वर आहे, म्हणजे आईपेक्षा काहीच तुम्हाला दुसरं म्हणू नाही शकत. हे वाक्य मी फक्त ऐकले नाही, अनुभवलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की कसं लोक आपलं मराठी फूड बाहेरच्या देशांमध्ये, बाहेरच्या शहरांमध्ये किती आपलं म्हणून समजतात. अगं बाहेरचं शहर सोड, स्टेट सोड, महाराष्ट्रात इतक्या शाबासक्या मिळतात, इतक्या लेवलवर येऊन लोक सांगून जातात. आजही एअरपोर्ट्सवर सुद्धा किती वेळा असं होतं की पोरी खूप छान केलं, माझं आयुष्य तुला लागो, आम्ही फक्त चहाचे डिस्कशन केले, तू ॲटलिस्ट करते. आणि मी एकटी नाही करत आहे. आज आमचा परिवार जवळपास एक 125 ते 150 लोकांचा परिवार झाला आहे, इन्क्लुडिंग फ्रँचायझी ओनर्स, त्या पण सगळ्या लेडीज. हो, ती एक खासियत आहे किंवा वैशिष्ट्य आहे त्यांचं की त्या फ्रँचायझ पण सुद्धा फक्त महिलांनाच देतात. त्यामुळे ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त आणि फक्त महिलाच. हां, म्हणजे ओनली जेंट्स कॅनॉट टेक. यू शुड हॅव ॲटलिस्ट वन लेडी हू इज ओनर, हू इज ऑथोराइज्ड अँड हू इज रेडी टू वर्क. आणि आम्ही त्यांना काही म्हणत नाही की तुम्ही किचनमध्ये येऊन कामं करा. वी आर जस्ट आस्किंग देम, तुमच्या घरच्या किचनला आम्ही बिझनेस हाऊसेस बनवतो आहे, ॲटलिस्ट तिथे ये, त्याचा मान ठेव. त्या मराठी फूडचा मान ठेवणारा ॲटिट्यूड तिथे पाहिजे आणि ग्रॅटिट्यूडनी गेस्टला सर्व करता आलं पाहिजे. मला त्या व्यक्तीला ना हे शिकवावं नाही लागत की लहान लेकरू आलं आहे तर प्रेमाने खाऊ घाल, किंवा मोठी मंडळी म्हणजे वयाने मोठी जर आजी आजोबा कॅटेगरी आहे तर त्यांना किती मान देऊन खाऊ घाल, गरजच नाही आहे. तिच्यात आपसूक आहे, स्त्रीमध्ये ते आपसूक आहे, तर ती सहजता आहे. पुरुषांचं म्हणजे मेजरमेंट्स आहेत, 15 का डाला 45 चाहिए. मग मी पुरुषांशी बोलताना तसंच बोलते ना, सर 15 डालो 45 मिलेगा. ज्याला जी भाषा कळते ती भाषा बोलायची. करेक्ट. असं वाटतं की आपण किचनमध्ये आलो आहे तर काही म्हणजे आम्ही ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये वरणफळ आहे, कारण की मला ते मी मागे पण एकदा खाऊन गेलेले होते, इथे ते अप्रतिम लागतं आणि तो वेगळाच प्रकार आहे. वरणफळ म्हणजे जुन्या काळापासूनच आहे पण तो आता फारसा कुठे मिळत नाही, तर त्यामुळे तो आम्ही नक्कीच ट्राय करणार आहोत. त्याच्यानंतर शेरवळे पण आहेत आणि आपण मला वाटतं बघूया तिकडे किचनमध्ये जाऊया. अच्छा, सो हेच हा माझा कोकणी पदार्थ. अच्छा, तुझा कोकणी पदार्थ. येस. सो मला हाच प्रश्न आहे की इकडे म्हणजे हा आत्ता ज्या पद्धतीने बनवण्यात येतोय आणि हे जे त्याच्यासाठीचं यंत्र आहे हे आपल्याला महाराष्ट्रात मिळू शकतं, फार तर फार भारतात मिळू शकतं. हे परदेशात कसं तुम्ही त्यांना म्हणजे कसं शिकवताय? हे ह्याचं प्रमाण, हे असं आता तोडणं किंवा त्याच्यात पुढे जे नारळाचं दूध घातलं जाणार आहे, हे सिम्पल आहे. आता हा व्यक्ती महाराष्ट्रीयन नाही आहे, करेक्ट. तू कुठल्या पिझ्झा सेटअप्सला इटालियन माणूस पिझ्झा करताना बघते? नाही, माहिती नसतं बऱ्याचदा कोण बनवतं. डायरेक्ट येतं. चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुला काय चायनावरनं शेफ येत नाही आहेत. याला म्हणतात लोकलायझेशन, की लोकल पब्लिकला घ्या आणि त्यांना शिकवा आणि स्टँडर्ड प्रॅक्टिस शिकवा. ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. तू कुठेही जगातल्या पूर्ण ब्रह्ममध्ये जा, सेम दिसेल तुला हे, आणि सेम प्रमाणात इथे पडलेलं असेल ते.
म्हणजे ते जे बाउलमध्ये किती टाकायचं याचं प्रमाण आम्ही कोड सिस्टीममध्ये कन्वर्ट केलं. अच्छा. आता ही शिरवाळ आहे, हे IT वाले असल्याचा फायदा झालेला आहे. इथे पण कोडिंग आलेलं आहे. इथे पण कोडिंग. म्हणजे मसाले भात जो बनतो ना आमचा तो 10084 या कोडनी बनतो. आता ह्या पोराला हे माहिती आहे की पाळ्यामधले काय उचलायचं आहे आणि किती प्रमाण उचलायचं आहे. दॅट्स इट. आम्हाला स्पॅनिश मुलांना मोदक शिकवायला किंवा हरियाणाच्या किंवा नॉर्थमधल्या पोरांना मराठी पदार्थ शिकवायला वेळच नाही लागला. अगं साऊथ इंडियन बायकांना मला सांबार आणि फोडणीचा वरड एवढा फरक सांगावा लागला फक्त, बस. पण ह्याच्यात लँग्वेज बॅरियर नाही आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही कसं समजवता? प्रेमाची भाषा आणि कोड लँग्वेज. 2+2 is 4 अक्रॉस द ग्लोब. नाही, ते या अर्थाने म्हणजे आता या रेसिपी पुरता नाही, पण तुम्ही फोडणीचा उल्लेख केलात म्हणून आपल्याकडे बऱ्याचदा बायकांना चिमूटभर अशाच पद्धतीने टाकण्याची सवय आहे. म्हणजे अगदी पण हळदीसाठी वगैरे पण चमचे घेऊ, पण मीठ किंवा अशा गोष्टी आपण पटकन चिमूटभर टाकतो. नाही, देर इज नथिंग कॉल्ड ॲज 19-20. देर इज समथिंग कॉल्ड ॲज आयदर 20 or 21. सो 19-20 काहीच नसतं. यांना कॉन्स्टंट टेस्टिंग करावं लागतं. यांचे टेस्ट बोर्ड आम्ही लोकांनी मागच्या 16 वर्षात इतके डेव्हलप करून ठेवलेले आहेत की हे तुम्हाला फूड द्यायच्या आधी इथे आधी टेस्ट केलं जातं ते फूड आणि मग खाली जातं. ती परफेक्ट तीच टेस्ट आली पाहिजे, कारण मेजरमेंट सेम आहे, कारण कॅल्क्युलेशन सेम आहे आणि इन्ग्रेडियंट्सचा जो इनटेक आहे तो सेम आहे. त्याच्यामुळे ते कधी चुकतच नाही, हे पोरं चुकणारच नाहीत. म्हणजे कोणी जेव्हा मला हे सांगतं ना अनुजा की अरे तुमच्याकडची पुरणपोळी अशी कशी लहान झाली किंवा अशी कशी मोठी झाली, 80 ग्राम. किती ग्राम काय बेटा ना? कोणालाही विचार, स्पॅनिश पोरालाही विचार, जाऊन कोरियन पोराला विचार, ऑस्ट्रेलियन पोराला विचार, तो हेच सांगेल तुला. मेजरमेंट्स इतके पक्के ठेवले आहेत. इथे ना भाषा महत्त्वाची नाही आहे, इथे ते स्टँडर्ड प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. आणि हाच सगळ्यात मोठा बिझनेसचा आमचा सक्सेस मंत्र राहिला. आणि बघ, मला ते इमोशनली विकायचं आहे. याला बनवताना इमोशन्स वगैरे काही नको आहे, याला तंत्रमंत्रांचं विज्ञान हवं आहे, त्याला सायन्स पाहिजे. तिथे कितना बनाना है बताओ, एंड कितना मेजरमेंट उठाना है. पु ल देशपांडेंच्या एका पुस्तकामध्ये याचा रेफरन्स आहे आणि हा रेफरन्स सगळेजण ऐकाल. त्यांनी म्हटलंय तर्जनीनी श्रीखंड खाता आलं पाहिजे, पण त्यांनी कधीच हे नाही म्हटलं की तुम्ही एवढंच इतकंसंच घाला. तिथे मेजरमेंट्सच आहेत. तिथे पावकी निमकी दीडकीचेच मेजरमेंट होते जे आजीनी सांगितले होते. आपण ते सगळं विसरतोय. कोकणी पदार्थ झालेला आहे, आता पुढचा कुठला तरी महाराष्ट्रातला दुसरा पदार्थ पाहायचा आहे मला, आणि थोडा तिखट. म्हणजे गोड झालं, थोडं तिखट. बिलकुल बिलकुल. ये तर तुला मी दाखवते. हा शेंडगोळे म्हणजे मिक्स डाळींचं आहे बरं. हे त्याच्यात फक्त आपलं कणिक नाही आहे, त्याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरा आहे, आपलं 5 कडधान्यांमधनं त्याचं पीठ बनवलं आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडी मिरचीची पेस्ट बीस घालून त्याला जरा चव आणली. म्हणजे मला तोंडालाच पाणी सुटलं आहे. हा स्पायसी. पण हे एवढं स्टार्ट टू एंड इथे बनतं पूर्णपणे, सगळं बनतं सगळं. म्हणजे याचा जो आता ऑर्डर आल्यानंतर आम्ही वडापाव सुद्धा 12 मिनिटात देतोय. बनवून वडे तयार नसतात, ते फक्त आला ऑर्डर की चालू करणार. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तुम्ही तो अनुभव घ्या. तोवर या लोकांना वेळ मिळतोय ते फ्रेश बनवायचा. कशातही प्रिझर्वेशन नाही आहे, सोडा नाही आहे, कलर नाही आहे. ट्रेडिशनल पद्धतीने कलर आणता आले पाहिजे, ती पद्धत शिकवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ते बरोबर कलर कॉम्बिनेशन सेट होतात. आणि हे स्पायसीएस्ट खानदेशातला सगळ्यात क्लासिक तोच परत अगेन की म्हणजे खानदेश म्हटलं की आपल्याला फक्त शेवभाजी आठवते. हे पण असे अनेक पदार्थ आहेत जे एवढे समोर नाही आहेत, एवढे विकले नाही जात. म्हणजे हा स्पायसी पास्ता म्हणून आम्ही लोक जे काही फिरंगी येतात, जे फिरंगी नसतात पण ते दाखवतात की ते फिरंगी आहेत, मग त्या लोकांना सांगताना आम्हाला असं सांगावं लागतं की वी डू हॅव पास्ता. मग तो म्हणतो की नो माय किड नो दे डोंट ईट एनिथिंग अदर दॅन पास्ता यू नो, असं वगैरे पण म्हणतात. मग त्यांना आम्ही वरणफळ देतो, ते जरा नॉन स्पायसी आहे तर त्याचे वेगवेगळे शेप करता येतात. ज्याला स्पायसी खायचे छान असे. पण किती कमाल आहे की म्हणजे पास्त्याला पटकन आपल्याकडे ॲक्सेप्टन्स आहे. वरणफळ म्हणजे दाल ढोकळी टाईप, त्याला पटकन ॲक्सेप्टन्स आहे किंवा ते फेमस आहे. पण हेच आपले मराठी पदार्थ तेवढे अजून फेमस कारण ना त्याचा अवेअरनेस नव्हता, त्याच्याबद्दलची माहितीच नाही आहे की इतके क्लासिक पदार्थ अवेलेबल आहेत जगामध्ये. महाराष्ट्रीयन कुझिन, आपल्या कुझिनमध्ये आपलं काय झालं आहे माहिती आहे का,
ते आपला तो बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट असतं ना, आपण आपला तो कार्ट आणि दुसऱ्याचं ते बाळ करून बसलेलो आहे. तसं न करता आधी स्वतःला तर मान द्या, आधी स्वतःच्या पदार्थांना तर मान द्या. का आपल्याला दुसऱ्यांचे पदार्थ हवे आहेत जेव्हा की आपल्याजवळ इतका साठा आहे. ट्रस्ट मी 700 मेनू आयटम्स आहेत माझ्याजवळ, त्यातले फक्त 185 इथे मेनूमध्ये टाकलेले आहेत. अच्छा, 700 मराठी पदार्थ आहेत. बापरे. आणि अजून आम्ही आणलेच नाही आहेत मूळ रंगात. कटाची आमटी मी 2012 साली सेंटर चालू केलं, 2018 साली कटाची आमटी ऍड केली आहे. का बरं? कारण लोकांना त्याचं टेस्ट देऊन हातात येईस तर आम्हाला वेळ लागला. किती वेळ लागला बघ, मी तुझ्याशी 5 मिनिटं झाले बोलते, पूर्ण पास्त्याचा 1 प्लेट रेडी झाली, त्याचा तो गोळा तयार होता, इकडे मसाला तयार, त्याच्यात टाकणा. हाच माझा पुढचा म्हणजे प्रश्न होता की हे सगळं एवढं मसालेदार किंवा तिखट हे सगळं कसं म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये त्यांना खूप झणझणीत नाही होत, त्यांना ते एवढे म्हणजे थोडं माइल्ड खाणारे असतात ना. हे चुकीचा कॉन्सेप्ट आहे. ते लोक तुम्हाला सांगतात की व्हॉट लेवल दे आर लुकिंग फॉर. आपल्याकडे आजी आजोबा लेवल आहे, आपल्याकडे स्पाइस लेवलमध्ये बालगोपाल स्पाइस लेवल आहे, नॉर्मल आहे, इंडियन स्पाइस लेवल आहे आणि हायेस्ट स्पाइस लेवल आहे की जिथे नाकातोंडातनं सगळीकडनं धूर आला पाहिजे. अशी बहादर लोक आहेत जे मिसळीसोबत 9 मिरच्या कट असा गडव्यात पिणारे आहेत. आणि आम्ही देतो. अगं आंध्रावाले लोक जेव्हा येतात ना, अमराठी आंध्रावाले लोक दह्यात तिखटाचे असे डोम टाकतात आणि खातात. आम्हाला सवय आहे. या पोरांना फक्त तेवढं सांगावं लागतं, लेवल 6 पे उठा. आणि याला लेवल 6 म्हटलं की त्याला माहिती आहे याच्यात झणान तिखट होतायचं आहे, ते स्पायसेस जे काय तयार केलेले आहे त्याचं मॅक्सिमम प्रमाण टाकायचं आहे. पण हे एवढं तिखट किंवा मसालेदार खातात त्यावेळेला फॉरेनर्सच्या काय प्रतिक्रिया असतात? म्हणजे खास करून US किंवा जपानमध्ये ज्यावेळेला एवढं स्पायसी खाल्लं जातं की मजा येते माहिती आहे. ते लोक जेव्हा खातात तेव्हा लाल बुंद होतात पहिली तर, आणि त्यांना ते आवडत असतं कारण ते टेस्टी आहे. त्याच्यामध्ये ना तुमच्या पोटाला इजा करणारं काही नाही आहे, पूर्ण शिजवलेलं आहे. आणि तुला आवडेल हे ऐकायला, कोरियन लोक स्पाइस लेवल हायेस्ट खातात. म्हणजे आपले कोल्हापुरी लोक जसे आहेत ना तसे कोरियन लोक आहेत, असे जणान जेवतात, काही प्रॉब्लेम नसतो. इतकं छान वाटतं माहिती आहे का, ते लाल बुंद लाल 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 झाले असतं, त्याच्यावरची पगडी घातलेली असते आणि जप आणि येऊन सांगतात दॅट ग्रीन वन. मग आपण ठेचा या सिमिलर मिलेट ब्रेड के साथ दिया था. मग आपल्याला कळतं याला ठेचा खायचा आहे, मग त्याला लाल आणि हिरवा दोन्ही खाऊ घालतो. मला इथे कितीतरी लोक HM पोरं येतात, HM मधनं जे ग्रॅज्युएट झालेले ते सगळेजण विचारतात माहिती आहे, हे का नाही शिकवत आम्हाला का ते फ्रान्स याचं त्याचं शिकवतात, रेड ग्रेव्ही ब्राऊन ग्रेव्ही शिकवत बसता, हे सांगा की तू का नाही शिकवत. म्हणजे आपल्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस वगैरे या सगळ्या ठिकाणी भारतीय पदार्थच नाही आहेत. व्हाईट ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, या 4 ग्रेव्या, संपला विषय. असं थोडी असतं ना, प्रत्येक ग्रेव्हीचा प्रमाण वेगळं आहे, प्रत्येक ग्रेव्हीचा कलर वेगळा आहे, त्याचं इनटेक करण्याची पद्धत वेगळी आहे. मग हे म्हणजे हा काही खूप शिकलेला आणि खूप पोस्ट ग्रॅज्युएशन करून नाही आलेला, बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं पोरगं BA ॲडमिट नाही. शिकवणारा कसा आहे आणि शिकणारा कसा आहे त्याच्यावर डिपेंड करतं. मग ही पोरं इतकी सहज शिकतात ना, कारण ह्या सगळ्या कोऱ्या पाट्या आहेत, आम्हाला जस्ट लिहायचं असतं. पण एक आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून प्रश्न की बऱ्याचदा याच्यामध्ये म्हटलं जातं की मग आपलेच जर अस्सल मराठमोळे पदार्थ असतील तर मग मराठी मुलंच का नाही घेतली तुम्ही बनवायला, जास्त सोपं पडलं असतं, असा कोणीतरी विचारू शकतो प्रश्न. खूप विचारतात मराठी लोकांना, कोणता मराठी मुलगा, मी हे किती वेळा म्हटलंय, ऑन स्क्रीनही सांगितलेलं आहे, कुठला मराठी पोरगा येऊन ताटं उचलतोय सांग. प्रत्येकाला डायरेक्ट मॅनेजर बनायचं आहे. अरे प्रोसेस आहे यार, तू आधी इथे सर्व्हिसमध्ये येतोय, तुला सगळं करता आलं पाहिजे. आज मला म्हटलं ना तर मी इथे KOT मॅनेजर म्हणून उभी राहू शकते, मला म्हटलं तर मी तिथे भांडे घासायला हाऊसकीपिंग इज डिफरंट व्हर्टिकल. मग त्याला लाज वाटते ते करायची ना, माझे लोक पाहतील मला. अरे काय प्रॉब्लेम आहे, मी उभी आहे ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. इथे ना माझे धंदे जास्ती आहेत आणि ही बाहेरची मंडळी जेव्हा येतात ना, मला लोकल लोकांना घेणं आवश्यक आहे. ते इथे त्यांचा उदरनिर्वाह करायला आले आहे, ते कोणालाही त्रास देत नाही आहे, मग मी त्यांना का नाही घेणार. आणि ते काही कोणाला त्रास. हा ट्रेंड असा जगभरात आहे, म्हणजे जगात तुम्हाला कसं पाहायला मिळतं, ज्या वेळेला तुम्ही तिथल्या देशांमधले तिथले स्थानिक घेता त्यावेळेला त्यांचा अप्रोच कसा असतो? म्हणजे तुम्ही आता जसं मराठी काही मुलांचा अप्रोच सांगितलात, तिथले कसे असतात? आता जसं इथे ना मराठी पोरी बघशील ना, अशा सट तयार होतात, भराबर. मुलांना लगेच क्रूजवर वगैरे जायचं असतं,
डायरेक्ट डॉलर कमवायला, करेक्ट, पण मेहनत नाही करायची आहे. पण तसं बाहेरच्या देशांमध्ये किंवा बाहेरच्या शहरांमध्ये पण नाही आहे. तू बघ ना साऊथ इंडियन लोक, कुठलाही मोठीवाली चेन कुठली उचल, सगळे साऊथ इंडियन पोरपोरी तिथे काम करतात, कारण ते कधीच इडलीला नावं नाही ठेवणार. इथे पुरणाच्या पोळीला नावं ठेवणारे लोक आपलेच मराठी लोक आपलीच पाय ओढतात. ही जगभरात आपली खासियत आहे. आणि आम्हाला विचारतात अगं की पुरणपोळी कुठली आहे, की विदर्भाची का ठाण्याची का, अरे अरे काय महाराष्ट्राची, गोड बांधून खा की, म्हणजे तुला प्रॉब्लेम काय आहे. इथपर्यंत आम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कटकट करणारा मराठी वर्ग आहे. रिझन हे नाही आहे की आम्ही ऑथेंटिकली चुकतोय, आम्ही फीडबॅक पण घेतो, आम्ही त्याच्यावर कामही करतो. एका आजीने येऊन मला सांगितलं माहिती आहे अनुजा, मिठाच्या पातीमध्ये मोदकाच्या पातीमध्ये मीठ घालायचं असतं, त्यांनी चव बदलते बरं का. इतका क्लास बदलवला आम्ही, सगळीकडे बदलवलं ते. इट विल नॉट टेक मच टाईम. ॲप्रिसिएशन आणि फीडबॅक देण्याची पद्धत आहे. गरम पोळी मिळाली नाही, गुगलवर जाऊन लिहून फायदा आहे का. बरोबर, सेम तसंच आहे. मुलांना कामं करायचे आहेत, आम्हाला कामं करायचे, यांचे सणवारच संपत नाहीत, मोर्चे संपत नाहीत, आणि यांना सुट्ट्या पाहिजे शनिवार रविवार आणि फेस्टिवल टायमिंगला. कसं शक्य आहे. पण हे बाकीच्यांच्या बाबतीत होत नाही. बाकीच्या कुठले हे सगळेजण 11 महिने काम करतात, 1 महिना सुट्टीवर जातात. घ्या की, करा की, आम्हाला प्रॉब्लेम नाही. सेम इश्यू आहे या लोकांचा, तो त्रासदायक आहे. मग आम्हाला मराठी पोरं काम नाही करत आहे अशातला नाही, आमच्या इथे मराठी पोरं आहेत, पण मोठा वर्ग न काम करायला तयार नाही आहे. मग आम्हाला लोकल लोक घेऊन घ्या बाहेर, आपल्याच देशातले. भारत पहिले देश, फिर प्रदेश, फिर बने तो आपण. आधी देशाला वाढवू. मला असं वाटतं की बिझनेस मॉडेल संदर्भात सुद्धा आणखीन यांच्या खूप समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या महिलांना असं वाटतंय की अशा पद्धतीने आपणही करू शकलो असतो, तो जो एक रिग्रेट असतो ना, ती जी एक सल असते ती अनेक महिलांच्या मनात असते, तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आता जेवण ऑलमोस्ट तयार आहे, खाली जाऊन जेवूया. जेवणापूर्वी आपल्याकडे खरं तर प्रथा आहे की आपण वदनी कवळे म्हणतो, पण आज मी प्रॉपर उदरभरण करणार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जयंती मॅम मला सांगा की आज काय देणार आहात, काय ऑफर करणार आहात. आपण आता वर किचनमध्ये आपण शिरवाळे बनवले आणि शेंडगोळे बनवले, तर हे दोन्ही पदार्थ आता आम्हाला तुला सर्व करू दे. तर आधी आपण शिरवाळेनी सुरुवात करू. थँक्यू. हा मस्त कोकणी पदार्थ आहे, म्हणजे खास करून नारळ तिथे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नारळाच्या दुधात शेवया. वा वा, ठेव ठेव. थँक्यू. आणखीन काय काय. आणि आता आपण याच्यानंतर सोबत बोलवलंय शेंडगोळे, तर ते पण घेऊनच घेऊ. तुला ज्यांनी सुरुवात करायची आहे त्यांनी श्री गणेशा करायचा. गोडापासून सुरुवात करूया. बिलकुल बिलकुल. आणि मला असं वाटतं की आता म्हणजे तुमच्या मला ग्राहकांबद्दल विशेष अजून जाणून घ्यायचंच आहे, पण आणखीन एक डिश आली. येस. हो, शेंडगोळ्यांची आपण ती पण म्हणजे आणून ठेवून घेऊ, म्हणजे आपण खाता खाता गप्पा मारता येणार. खाता खाता गप्पा मार. शेंडगोळे. थँक्यू. ही दिसायला थोडीशी अशी शेवयांच्या भाजीसारखीच दिसते, पण दिसायला शेवयांच्या भाजीसारखी आहे, जाड आहे, पण लागायला टेस्टला तशी नाहीये. टेस्टला एकदम वेगळी. येस. आता आपण याची चव घेऊन सुरुवात. मी येणार होते बिझनेस मॉडेलवर, पण मला खाणं दिसल्यानंतर मला असं वाटतं इथून सुरुवात करूया आपण. येस. तुम्ही शेंगोळ्यांपासून सुरुवात करताय, मी शेंगोळ्यांपासून सुरुवात करते. आणि पहिले आपण ट्राय करूया. हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे गोडमध्ये, म्हणजे पुरणपोळी अर्थात आवडतेच, पण शिरवाळे आवडतात. येस. तुम्हीच रेटिंग द्या. माझ्याकडनं 5 स्टार इतकं अप्रतिम बनलेलं आहे हे. सो मला तेच विचारायचं होतं की ह्याला तुम्हाला म्हणजे आता म्हणजे मॅडमबद्दल एक थोडक्यात मला सांगायचं झालं तर त्या पहिले IT सेक्टरमध्ये काम करत होत्या, प्रॉपर आमच्यासारख्याच एक नोकरदार वर्गातल्या त्या होत्या. हो ना. आणि महाराष्ट्रात होतात, पण तुम्हाला नंतर म्हणजे तुम्ही कामानिमित्त नंतर परदेशात, तुमचे मिस्टर दोघेही एकाच सेक्टरमधले आहेत. बँगलोरमधनं आम्ही लोक बाहेर परदेशात गेलेत. आणि नंतर ह्यांचे 2 इन्सिडेंट्स फेमस आहेत की ज्याच्यामुळे ते ट्रिगर झाले की का अशा पद्धतीने मराठमोळे पदार्थ हे बाहेर असले पाहिजेत. एक त्यांच्या नवऱ्यानेच त्यांना लिहिलेलं एक पत्र, ज्याच्यामध्ये ते इतके भावविश्व झालेले होते की त्यांचे अश्रू सुद्धा त्याच्यावर आले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की मला बाकी सगळं लिहिण्यापेक्षा मला पहिले तुझ्या हातचं खायचं आहे.
आणि ते एक ट्रिगर पॉइंट मला होता. आजही तो घरकाटा आहे. शहार आहे तो. आणि दुसरा होता तो म्हणजे ज्यावेळेला ते विमान प्रवास करत होते त्यावेळेला त्यांनी म्हणजे ते सांगायला विसरले की ते व्हेजिटेरियन खाणार आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांना मग सगळं नॉनव्हेज देण्यात आलं. तान्हं मूल होतं हातात आणि त्याच्यातच मग त्यांना फक्त ब्रेड बटरवर तो अख्खा 27 तासांचा विमान प्रवास करावा लागला. सो हे तुमचे 2 ट्रिगर पॉइंट्स होते. व्हेरी मच ट्रिगर पॉइंट. पण मला असं वाटतं की असे अनेक ट्रिगर पॉइंट्स अनेक महिलांच्या आयुष्यात येत असतील, पण स्वप्न सगळे पाहतात. कोणीच असं नसेल की त्यांच्यामध्ये स्वप्न नसतील वगैरे वगैरे. मेजॉरिटी लोक स्वप्न पाहतात की मला पण माझा असा एक उद्योग करायचा आहे. अनेक गृहिणी अशा आहेत की जे गृहोद्योग करत असतात. मुळात प्रश्न येतो तो म्हणजे की हे सगळं पुढे न्यायचं कसं. खरं, ह्याला एवढी मोठी व्याप्ती जी तुम्ही दिलेली आहे की महाराष्ट्रात सुद्धा आहेत, मुंबई परिसरामध्ये सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आहेत, ही सगळी प्रक्रिया कशी असते. म्हणजे तुम्ही ठरवलं की मला हे सगळं करायचं आहे, पुढे नेमकी काय आव्हानं असतात, काय काय करावं लागतं. बघ, असेल माझा हरित देईल खाटल्यावरी असं म्हणणाऱ्या बायकांना कधीही काहीही मिळणार नाहीये. ओके, माझ्या नशिबी माझं असंच आहे असं म्हणणाऱ्यांना बिलकुल काही नाही मिळणार आहे. तुम्हाला जर काहीतरी हवं आहे ना तर ते तुमचं साध्य आहे, तर तुम्हाला साध्य करायचं आहे. त्याच्यासाठी ब्रह्मदेव उतरून हे घे भाई असं करणार नाहीये. तुझं तुलाच उभं राहायचंय, स्वतःच स्वतःला. मला पहिला जो फाईट मारावा लागला तो फक्त स्वतःशी मारावा लागला. त्याच्यानंतर मी कोणाशीही फाईट केलेलं नाही. अच्छा. बाकी सगळ्यांना मी सांगितलं की मी हे असं करणार आहे. कोणी नावं ठेवलेत, कोणी आनंदोत्सव मनवले, कोणी दुःखोत्सव मनवले, मला फरक नाही पडला. माझ्या आयुष्यातनं 2 शब्द एकदम पक्के मी ठेवलेले आहेत, IGNORE आणि कॉन्फिडंट कंटिन्यू. चालत राहायचं आहे, थांबायचं नाही. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी डोक्यावर घेऊन चालतो आपण. आणि मला सगळ्या स्त्रियांना एकच सांगायचंय, आरसा बघा ना ग, रोज आरशात बघा ना. का जन्माला आले माहित नाही, का जगतोय माहित नाही, का मरणार आहे माहित नाही, असं का स्टेट आहे. अगं तू जन्माला आली आहे, तुझ्यापासनं समोर जनरेशन्स वाढतात आहेत, म्हणजे काही तर कारण असेल तू ह्या पृथ्वीवर आली आहेस, काही तर कारण असेल की या जन्माला आली आहेस. मग ते साध्य करणं ते कधी होणार आहे. नाही, आम्हाला रडत बसायचं आहे. आम्ही आजही म्हणजे मला नाही फरक पडत की माझा एकीकडे ब्लूटूथवर कॉल चालू आहे, दुसरीकडे व्हिसल होते आहे कुकरची, आणि तिसरीकडे लेकरू म्हणताय की आई माझं ना लॅपटॉपचं अमुक अमुक ड्रायव्हर खराब झाला आहे. तर मी त्याला तो कॉल चालू असताना 1 मिनिट ड्रायव्हर इथे इथे अवेलेबल आहे, हा ड्रायव्हर लोड कर. मी करते आहे ना, आणि मी स्वयंपाकही करते आहे ना. आज घरात आजही 16 सोमवाराचं व्रत चालतं, वाढावं लागतं ताटपाटावर. अरे त्यांचं जे काय आहे तुम्ही त्याला बाध्य नाही आहे, पण तुम्ही त्याला साजेसं म्हणूनच तर त्या घरात गेले आहात ना. सगळ्यात पहिले ना सासरकडच्या लोकांना शिव्या घालणं बंद करा. ट्रस्ट मी, तीच नाही. नवऱ्याला तर बिलकुल शिव्या नाही घालायच्या. नवऱ्याला खराब करण्याचंही काम तुमचंच, त्याला चांगलं ठेवण्याचंही काम तुमचं. ते बाबड आहे, त्याला तू जसं एक स्माइल दिलं की ते हसताय का तुझ्यासाठी. इकडे तुझ्या डोळ्यात पाणी होते, ते छन 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 सगळीकडे तांडव करत आहे. पण तो तांडव तो दाखवत नाहीये, त्याचा मानसिक तांडव होतोय. मग तो वाचवण्याचं काम तुझं नाही का. इकडे तुम्ही डायरेक्ट माझा नवराच असा, माझ्या घरचेच असे. ठीक आहे, काही केसेस होतात की ज्याच्यात पीपल माईट लूज देअर लाईफ, पण ते खंबीरपणे ॲसर्टिव्हली उभं राहून सांगता आलं पाहिजे. से नो टू बॅड थिंग्स, हे ॲसर्टिव्हली स्ट्रेट ऑन फेस सांगता आलं पाहिजे. तुम्ही चूक करू नका, दुसरा चूक करत असेल तर ते सहन करू नका. या 2 गोष्टी मी माझ्या लेकरांना अगदी जन्मापासून ऐकवते आहे. पण तुमच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आणखीन एक मुद्दा राहिला सांगायचा, तो म्हणजे की तुम्ही आधी प्रॉपर म्हणजे घरातल्याही सगळ्या गोष्टी करायच्यात त्या, आणि त्याच्यानंतर जॉबही मुलांचंही पाहायच्या, आणि त्याच्यानंतर मग पूर्ण ब्रह्मसुद्धा आलं. हे असं सगळी ही तारेवरची कसरत जी असते ही खरंच इतकी सोपी असते का. म्हणजे बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की अरे ह्यांना बोलणं सोपं आहे, तू माझ्या जागी येऊन ये मग तुला कळेल की माझ्याकडे किती व्याप ठेवलेले आहेत, मला हे पण करायचं ते पण करायचं. तुम्ही स्वतः गृहिणी पण राहिलेला आहात, नोकरी पण करायचात. सो ही सगळी तारेवरची कसरत कशा पद्धतीने केली. म्हणजे पूर्ण ब्रह्माचा जन्म ज्या वेळेला झालेला होता त्यावेळेला तुम्हाला काय काय त्या स्ट्रगलमधनं जावं लागलं. अनुजा, याला सिंपल कर, हा प्रॉब्लेम नाहीच आहे. दिस इज नॉट तारेवरची कसरत, दिस इज जस्ट अ प्रोसेस.
यू हॅव टू गो थ्रू दॅट प्रोसेस, दॅट्स इट. हे तू ठरवलंय ना की तुला हे करायचं आहे, तू ठरवलं ना बाई की तुला जॉब करायचा आहे, तू ठरवलं तुला घरात बसायचं आहे, तू ठरवलं तुला जॉब करता करता अजून 50 कामं करायचे आहेत, मग आता तूच रडते का बरं त्याच्यासाठी? सो एकदा डिसाईड करा, मग रिग्रेट नाही करायचं, मागे वळून बघायचं नसतं. पण सपोज मग मी आज म्हणजे जी कोण महिला असेल तिने ठरवलं की आता माझ्या हाताला चव आहे, माझ्या हाताचं घरच्यांना आवडतंय, आलेल्या पाहुण्यांना आवडतंय, मग मला जर करायचं असेल, हे पुढे न्यायचं असेल, माझ्याकडे फंड नाही आहे. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम तो होतो, स्वप्न पाहता येतात, स्वप्न फुकटात पाहता येतात, पण ते जर सत्यात आणायचे असतील तर खूप सारा तुम्हाला पैसा लागतो. तुमच्या बाबतीत सुद्धा ते झालेलं होतं का, आणि ते कसं निभावलं पुढे? माझ्याजवळ 57 रुपये होते. मी खरं तर जॉब करत होती, सगळा कारण डॉलर्समध्ये कमवणाऱ्या लोकांना सवय लागते उडवायची, घप उडवलाय मी पण. आणि 57 रुपये असताना खिशामध्ये तुम्ही पूर्ण ब्रह्म 5000 सेंटरचं स्वप्न बघताय. मला प्रणव विचारतं काढणार कुठून आहे? सगळा प्लॅन तयार आहे, टेन्शन घेऊ नको, सगळं करणार, मेहनतीने उभं राहणार आणि मेहनत करत करतच समोर जाणार. तुम्हाला ना ट्रस्टवर्दी लोक निवडावे लागतात. ट्रस्टवर्दी लोकांना तुम्हाला समजावून सांगावं लागतं की तुम्हाला करायचं काय. माझ्या मैत्रिणींनी सांगितलंय की माझ्या हाताला चव आहे, मी अशा लोकांकडनं मसाले घेतच नाही की तुझं वाउचिंग दुसरीला करावं लागतंय. नो, मग मी तिच्याशी बोलली ना, मग मी तुझ्याशी कशाला बोलू? तुझा ब्रँड तू हो ना, तू स्टँड कर ना. मग तुमचं ब्रँड ॲम्बेसेडर तुम्ही कुठल्या एखाद्या कलाकाराला घे नाही, मी आहे, मी ब्रँड ॲम्बेसेडर, मी नऊवार घालीन का? कारण माझ्या रेस्टॉरंट्समध्ये ज्या लेडी मॅनेजर्स राहतील त्या पण नऊवारमध्ये आल्या पाहिजे, त्यांना येणारे सगळे प्रॉब्लेम्स मला आधी कळले पाहिजेत, म्हणून नऊवार घालायला सुरुवात केली. आणि नऊ आहे नो, आता मला कोणी पलटून नाही म्हणत की नाही वहिनी नऊवारमध्ये असं होतं, नऊवारमध्ये बाई 16 वर्ष झाले घालते, मला माहिती आहे सगळे काय प्रॉब्लेम्स येतात, माझ्याशी बोला. आजपर्यंत मी एकटी होती, आता गँग आहे माझी ज्या नऊवारमध्ये ऑफिसेसला जातात आहेत. आता तो ट्रेंड झाला. पण हा त्याच्यामागचा मेन प्रॉब्लेम येतो तो म्हणजे फायनान्स. तो कसा मॅनेज होतो? तुम्हाला निधी तुमचं उभारायची, रिस्क घ्यायची. इतक्या मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटचे सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. आपण काय करतो माहिती, नाही त्याच्यामध्ये असंच असेल आहे, मग तिथला तो बाबू पैसेच खाईल, आधीच तुम्ही निगेटिव्ह थॉटमध्ये गेलेले. म्हणजे तुम्ही अजून साधा फॉर्म नाही भरला आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा करताय. नो, लिहून काढा ना, किती एंटरप्रेन्योरशिपवर, किती स्टार्टअप्सवर किती पैसा ओतला जातोय भारतामध्ये. म्हणजे हजारो करोड, 15,000 कोटी फक्त वुमन एंटरप्रेन्योरशिपला दिले गेलेले आहेत. अजून काय पाहिजे? मधल्यामध्ये लोक खातात, कुठे गेले आणणं ते 4 लोक, बघू तर दे. कारण आपण जाऊन विचारतच नाही आहे, कारण आपल्यामध्ये ना ते गट्सच उरलेले नाही आहेत. डिझास्टर टाईम, नो हँड लिव्हिंग, नोला नो, बॅड थिंग्सला नो, 3 वेळा नाही म्हणायचं असतं. 4थ्यांदा माणूस तुम्हाला कधीच ब्राईब करायला लावत नाही, तो घाबरतोच. खऱ्याला माणसं घाबरणार आहे म्हणजे आहे. खरे पद्धतीने व्यवस्थित लिहून काढा काय करायचं आहे, किती पैसा लागणार आहे, किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, वर्किंग कॅपिटल किती लागणार आहे, किती वर्षामध्ये. मी पोरींना विचारते रेस्टॉरंट कशासाठी चालू करायचं आहे? जस्ट शो ऑफ रील्स. अनुजा आधीचं आयुष्य असं असं, आताचं असं असं, ह्याच्या बाहेरच निघत नाही आहे. इकडे रेस्टॉरंट चालू होतं आणि तिकडे रील्स, झर 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 रील्स टाकतात लोक, आणि मग 6 महिन्यात घेऊन बसतात आणि सगळं पूर्ण खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडतात. याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे. अरे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. हिंमत, जर काही चुकलं, काय सॅक्रिफायसेस असतात? खूप सॅक्रिफायसेस आहेत. काय करावे लागले? खूप. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला पानामध्ये गरम पोळी देता येणार नाहीये. तुम्हाला तुमच्या मुलीचे लांब केस असतील तर त्याची वेणी घालता येणार नाहीये. तुम्हाला तुमचं 2.5 वर्षाचं लेकरू सोडून जावं लागणार आहे. आहे तयारी, आहे हिंमत. महिलांचं म्हणणं होतं की आम्ही गिल्ट ट्रिपमध्ये जातो, गिल्ट येते, आम्ही आमच्या मुलांचं केलं नाही, त्यांना वाऱ्यावर कसं सोडलं, आमची जबाबदारी आहे, असं म्हणणारे आहेत महिला. ऐसे 4 लोग दिखा दो जो ये बोल रहे हैं. ज्या बायका त्या 4 लोकांना घाबरतात आहेत, त्या 4 लोकांना घेऊन या. त्याच आहेत स्वतः.
हे बोलणाऱ्या, नाही नाही ह्यांना ना माझ्या हातच्याशिवाय दुसरं कोणाच्या हातचं आवडत नाही, घंटा त्याला काही फरक पडत नाही, भूक लागली की सगळे खातात, गप गुमान खातात. लाव शिस्त घरात, डिसिप्लिननी वाग. बघ सुधामूर्ती मॅडम जवळ पण 24 तास आहेत, सचिन तेंडुलकरांजवळ पण 24 तास आहेत, लता मंगेशकरजींजवळ पण 24 तासच होते. त्या सगळ्यांनी त्याचं सोनं करायला सुरुवात केली. हम सोना कर रहे, आपण झोपतोय नुसतंच. तुम्ही सकाळचा प्रहर 3:30चा प्रहर सोडताय सगळेजण. मला झोपच लागत नाही, मला त्याचं गिल्ट येतं माहितीये, मी जास्त झोपली, बापरे किती वेळ झोपली मी आज. दुपारची झोप घेणं बंद करा. मी आता पहुडली कशाला एवढं सळसळतं रक्त आहे यार, अख्खा देश समोर जाईल. फक्त या देशातल्या बायका उठून उभ्या राहिल्या ना तरी देश समोर जाणार आहे, तरी इकॉनॉमी ट्रिलियनची होते, सहज होते. पण आपण ना स्वतःलाच कमी लेखतोय. ही इंटरेस्टिंग मुद्दा आहे, कारण की आता आपल्याकडे रिसेंटली एक लाडकी बहीण योजना आली आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की तुम्ही महिलांच्या हातात नुसते पैसे देण्यापेक्षा त्यांना सक्षम करण्याचा जास्त प्रयत्न करा. आता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्याकडे सरकारकडनं सुद्धा सांगितलं जाते की अनेक अशा महिला आहेत की त्यांच्या हातामध्ये हे पैसे आल्यानंतर त्यांनी त्याच्यातनं सुद्धा उद्योग तयार म्हणजे करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. महिला एकत्र आलेल्या आहेत, बचत गट वगैरे तयार झालेले आणि त्यांनी त्याच्यातनं काहीतरी करण्याचा नव्याने एक नवीन विश्व उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हातात जे येत आहे त्याची त्या संधीचं सोनं कसं करायचं हा प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने प्रश्न आहे. आता एक 2.5 महिन्याची तिची डिलिव्हरी झालेली आहे, सियाटेलचीच पोरगी आहे, ती पूर्णब्रह्मची फ्रँचायझी घ्यायला तयार आहे आणि ती त्याच्यासाठीची सगळी प्रोसेस करते. ती लेकराला घेऊन पाजत राहते आणि आमच्यासोबत कॉन्फरन्समध्ये बसते, कारण कॉल तर घ्यावे लागतील. मी तिला म्हटलं तुला रेस्ट पाहिजे, तिला रेस्ट जेव्हा हवा असतो ती सांगते वहिनी थोडा वेळ, एक अर्धा तास. वी ऑल्सो ॲडजस्ट अवर टाईमलाईन अकॉर्डिंगली, की ठीक आहे यार ती पोरगी करायला तयार आहे ना, मग मदतीला हात. तुम्ही एक आवाज द्या, 100 पोरं उभी राहतील. पण तुम्ही ना तो विश्वासच देत नाहीये समोरच्याला, तो कॉन्फिडन्स ना तुम्हाला इगो वाटतोय, तो इगो नाहीये, खूप थिन लेअर आहे कॉन्फिडन्स आणि इगो मधली. ती क्रॉस नका करू. नाही मला काय असं, माझ्याकडे थोडी एवढे कॅमेरेवाले लोक आहेत, माझे थोडी एवढे रील बनतात, असं थोडी असतं जगात सगळ्यांना. अरे सगळं आयुष्य रीलवर नाही आहे, नाही आहे ते. इंस्टाग्राम मी तर स्टेटस सुद्धा पाहत नाही, मी टाकते तिथले जे कमेंट्स आहेत. मी AI सर्टिफाईड इंजिनियर आहे, आता मी प्रॉम्प्ट इंजिनियर, माझा नवरा ओरडतो मी AI इंजिनियर म्हटलं की. मी AI सर्टिफाईड प्रॉम्प्ट इंजिनियर आहे. सो आय कॅन गिव्ह रिअल गुड प्रॉम्प्ट्स टू AI अँड आय कॅन आस्क हिम टू वर्क फॉर मी. माझे स्वतःचे चॅटबोट्स आहेत, मी ते ऑटो टूल्स तयार करून ठेवलेले आहेत. लोक मला म्हणतात अय गो आत्ता तुम्ही, आम्ही कमेंट टाकला आत्ता तुमचा रिस्पॉन्स आला, सगळं ऑटोमाइज केलं आहे. डोकं घातलं ना, इंजिनिअरिंग केलं ना, खरडे घाशी कुठं घालवायचं ते सगळं, आणि रोज अभ्यास करायचा असतो. मी रोज पुस्तकं वाचते. हे लोकांनी वाचणं बंद करून टाकलेलं आहे. सगळं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं ऐकतात, बडबड 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 करत बसतात, सगळा वेळ त्याच्यात चाललाय सगळ्यांचा. मी या सगळ्यांच्या परीक्षा होतात, दर 3 महिन्याला परीक्षा द्यावी लागते लोकांना. का? कारण रोज नवीन शिकताय, रोज नवीन गेस्ट बघताय, रोज नवीन गेस्टला नवीन पद्धतीने सर्विंग होत आहे. तुम्हाला रोज शिकता आलं पाहिजे. ज्या दिवशी शिकवणं थांबलं त्या दिवशी माणूस मेला म्हणून समज, तिथे एंड आहे त्या लाईफचं. आणि दुसरा एंड हे लोक काय करतात, माझ्याच आयुष्यात असं 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 होतं. अरे नाही, त्या कार्डियक सर्जनकडे त्या मशीनवर जेव्हा हे दिसतं ना तेव्हा तो माणूस जिवंत आहे. सरळ लाईन आली तर म्हणते उचलायला आता. इंटरेस्टिंग आहे, असंच असतं ना, ते चढ उतार असले पाहिजेत. अगं खाली येणं म्हणजे वर जाण्यासाठीची शक्ती नाही का, तुमचा रेस्टिंग टाइम आहे तो. तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे. विचार करता दिवसभरात काय केलं नाही, आम्ही झोपेतही रील बघतोय. सगळा वेळ अख्ख्या भारताचा क्रिटिकल थिंकिंग आपल्या इथे 0 व्हायला लागलेलं आहे. म्हणून बिझनेस वाढत पण वेळ भलत्याच गोष्टींमध्ये वाया जातात. 11 सेकंडचं मेमरी लॅब उरलेलं आहे या लोकांचं, त्याच्यावर ऐकायचं नाही आहे. आणि सगळ्यांना फक्त आणि फक्त अर्ली मिलेनियर बनायचं आहे. आज रोपटं लावलं उद्या फळ आलं पाहिजे, असं होतं का ग? नाही होत असं. 9 महिने लेकरं काढायला लागतात. बेर काढ 3ऱ्या महिन्यात लेकरू आहे, येईल का? नाही येणार. मग हे बायकांनाच कळलं पाहिजे ना. पुरुषांसमोर ताकदीने उभे राहा. सी समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक भेटणार आहे तुम्हाला.
तुम्हाला कोणाला नाही म्हणायचं आहे हे ठरवता आलं पाहिजे. तुमची बुद्धी शोल्डरच्या वर काही नाही आहे का, त्याचा वापर करा, नीट वापर करा, चांगलं खा, स्वच्छ खा, विचार व्यवस्थित ठेवा. नाही ते स्वयंपाक करताना कच 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 करा स्वयंपाक करणार, आदळ आपट, भांडे फेक, हे फेक, माझ्या नशिबी असंच, असं म्हणत नाही करायचा. तो स्वयंपाक कोणालाही खाऊ घालायचा नसतो, तो खराब आहे. स्वच्छ मनाने जेवा, स्वच्छ मनाने विचार करा आणि प्युरेस्ट फॉर्म सगळं चांगलं आहे आजूबाजूला, हा विचार का नाही. मला परत मराठीच्या मुद्द्यावर यासाठी यायचं आहे कारण की मराठी पदार्थांची डिमांड ही तेवढी पाहायला मिळत नाही. म्हणजे मी स्वतःच्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे सगळे पट्टे फिरले. खानदेशात मिळत होती शेवभाजी खूप इझिली, पण हा शेंगोळे प्रकार मला एवढा मिळाला नाही. पण म्हणजे कदाचित असेलही बऱ्याच हॉटेल्समध्ये, मी गेले त्या ठिकाणी मला पाहायला नाही मिळाला. उठसूट सगळ्या हॉटेल्सच्या मेन्यूजमध्ये आपण पाहतो की पनीरच्या भाज्या या असणारच. सगळ्या हॉटेल्सच्या मेन्यूमध्ये, म्हणजे तुम्ही कितीही कुठलेही हॉटेल्स बघा त्याच्यामध्ये एक नॉर्थ इंडियन मेन्यू स्पेसिफाय केलेला असतो. त्या सगळ्या हॉटेल्समध्ये आपल्याला नाश्त्याला काहीही ठेवा, कितीही त्यांनी व्हरायटी आणि एक्सपेरिमेंट करू दे, तिकडे ती इडली सांबार असणारच. बरोबर. आज मी जेव्हा तुमचा हा मेन्यू कार्ड पाहिलेला आहे त्याच्यामध्ये असे कुठलेही अमराठी पदार्थ नाही आहेत, सगळे मराठमोळे पदार्थ आहेत. सगळे असे आहेत की जे आता बऱ्यापैकी विस्मरणात गेलेले आहेत. तर ही तुम्हाला रिस्क वाटली का मुळामध्ये की मी कुठलाही अमराठी पदार्थ ठेवत नाहीये, माझ्याकडे एखादा अमराठी गेस्ट आला तर काय होईल? कारण की हे बाकीच्या सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये मला खूप पाहायला मिळाले. मी या सगळ्यांना प्रोफेशनल फ्रेंड म्हणून एका साच्यात टाकून दिलं. हे सगळे प्रोफेशनल फ्रेंड आहेत, तुमची मेनू तशी आहेत. मी येऊन तुमच्या मेनूला नाव ठेवले का? नाही ना, माझा मेनू असाच राहील. मला किती जणांनी म्हटलं की हो यू शुड ॲड समथिंग हिअर इन दिस, नाउ डेज पीपल रिक्वायर्ड नूडल्स, नाउ डेज दे नीड व्हेजिटेरियन वन, पनीर शुड बी देअर, पावभाजी शुड बी, वाय नॉट मिसळपाव, वाय नॉट आमची महालक्ष्मीची थाळी. मी हट्टानी पेटली होती तेव्हा. मेनू चेंज होणार नाही. डॉमिनोजची फ्रँचायझी घेतली तर तिथं तू मोदक विकते का? नाही, नसतोच. त्यांचा मेनू सोडून दुसरं काहीच नसतं. पिझ्झाच खाताय ना आता, त्यांनी ते मधले काहीतरी त्या पिझ्झाचे 25 प्रकार केले. करेक्ट. मग पूर्णब्रह्माची फ्रँचायझी घेतल्यानंतर तिथे तुम्ही एक्सपेक्ट का करताय की मी इडली विकली आहे? एक असा मराठी दाखव की जो त्यांच्या पदार्थांना नावं ठेवतोय. एक साऊथ इंडियन शोधून दे की जो इडलीला नावं ठेवतोय. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जा तो इडलीला नावं नाही ठेवत. त्याला नसेल आवडली तो काही बोलत नाही. करेक्ट. पण मी असे लाखोंनी मराठी दाखवते की जे मराठी रेस्टॉरंट्समध्ये येतात आणि पूर्ण वाट लावून जातात. कसं म्हणजे फीडबॅक सांगू शकतो? आमच्याकडे अशी बनतच नाही बॉस. इट्स अ इंटरनॅशनल चेन. वी हॅव आयडेंटिफाईड अ इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रॅक्टिस्ड टेस्ट. ते टेस्ट बर्ड तसे सेट करत आणलेले आहेत. तुझा टेस्ट बर्ड तसा नाही आहे. वी अप्रिशिएट. सोलापूरची थाळी आहे आमच्याकडे, दर मंगळवारला स्वामी समर्थ थाळी मिळते, दर बुधवारला पंढरपूरची श्री विठाई थाळी मिळते. का बरं हे नावं ठेवलेले आहेत? का बरं त्यांना ते पदार्थ टाकलेले आहेत? याच्या मागे सायन्स बघा, याच्या मागचं कल्चरल आणि धार्मिक रिझन शोधून काढा. तर ते आम्ही केलं ना, ते ॲप्रिशिएट नाही करणार, ती चव ॲप्रिशिएट नाही करणार. तुला नाही आहे ना, तुला हे तिखट झालं, तू सांग ना तिला, तिथल्या लेडी मॅनेजरला बोलव, मला हे तिखट झालं आहे, थोडं तुम्ही कमी तिखटाचं देऊ शकता का? ते पटकन रिचेंज करून आणून देतात आहे तुम्हाला. पण तुम्ही हे तिथे जाऊन लिहिणार फर्रेगाशी, असं करणं बंद करा. आपल्या मराठी पदार्थांना जर वर्ल्ड प्लेटवर न्यायचं असेल तर सगळ्या महाराष्ट्रांनी मिळून उभं राहायला पाहिजे. सांग पिझ्झाचे ब्रँड्स किती आहेत? भरपूर आहेत. दोन. बरेच आउटलेट्स पण असतात. दोन मेजर ब्रँड जे जगाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, डॉमिनोज आणि पिझ्झा हट. करेक्ट. दोन बर्गरचे ब्रँड्स जे जगाला माहिती आहे, बर्गर किंग आणि मॅकडी. दोन मोदक विकणाऱ्यांचे ब्रँड जे जगाला माहिती आहेत. नाव इट इज पूर्ण ब्रह्म. करेक्ट. इट हॅज टेकन अवर लाईफ. पण हा कसला न्यूनगंड असतो मग? म्हणजे असं वाटतं तुम्हाला की मराठी पदार्थांचं तेवढं ब्रँडिंग होत नाही, मराठी न्यूनगंड असतो, त्याला ग्लॅमर नव्हतं असतं. न्यूनगंड यासाठी म्हणते कारण की मी बरीच अशी मराठी लग्न पाहिलेली आहेत. मराठी यासाठी म्हणजे दोन्ही बाजूंचे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत,
त्यांच्या लग्नांमध्ये सुद्धा बऱ्याचदा मला पनीरच्या वगैरे भाज्या पाहायला मिळतात. तिकडे चायनीजचे स्टॉल्स लावलेले असतात, पाणीपुरीचे काउंटर्स असतात. पण मराठी पदार्थ असा एखादा नावानिशी मसाले भात एक फक्त ठेवलेला आहे. पूर्ण मराठमोळं जेवण नसतं. व्हेज कोल्हापुरी नावाचं एक मिथ आहे. हो, ते अनेक रेस्टॉरंट्स मध्ये व्हेजिटेरियन कॅटेगरीमध्ये लिहिलेलं असतं. हा आहे ना, हमारे पास महाराष्ट्रीयन आहे ना व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी नावाचा जगात महाराष्ट्रीयन कुझिन मध्ये एकही पदार्थ नाही. ही भाजी घरी बनतच नाही. हा, नाहीच आहे. उरलेल्या भाज्या ज्यांना आता ते फेकण्यापेक्षा त्याचा स्पायसी रस्सा बनवून कोल्हापुरी नाव देऊन टाकलं. कुठल्या बावळटाने येऊन सांगितलं का की कोल्हापुरी लोक फक्त स्पायसी खातात, पांढरा तांबडा रस्सा? अरे नाही राजा, खाऊन बघ त्यांची महालक्ष्मीची थाळी, खाऊन बघ त्यांच्याकडचं पूर्ण जेवण. अरे काय अप्रतिम जेवण आहे ते. मग हे सगळ्याची ओळख आम्ही करून देत गेलो. देऊळगाव राजा नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथे बालाजी टेम्पल आहे. ओके, तो आपल्या तिरुपती बालाजीचं प्रतिरूप आहे तिथे. आणि तिथं बालाजीचं नवरात्र होतं. आम्ही शुक्रवारला बालाजीची थाळी देतो, श्री बालाजी थाळी अशी थाळीचं नाव आहे. आम्ही त्याला प्रसाद म्हणू शकत नाही कारण कमर्शियल प्लेस आहे. तर याच्यामध्ये शुक्र ऑलवेज डिस्टर्ब युअर टमी. यू शुड ईट लेस ऑन फ्रायडेज. आपण त्या दिवशी दचड खातो, घच पितो पाणी किंवा जे रंगीत पाणी प्यायचंय ते, आणि मग दुसऱ्या दिवशी असे सुजलेले चेहरे डोळे असे मग ते लिंबाचे सरबत शोधत फिरतो. पूर्ण ब्रह्ममध्ये शुक्रवारला येऊन जेवून बघा. आळण आहे मेथीचं, मुगाची खिचडी आहे, मुगाचा वडा आहे, मूग दाल हलवा आपला मुगाचा शिरा तो आहे, साटोरी आहे तिळाची. हे सगळं काय? हे सगळे पदार्थ तुमच्या पोटाला हानी करणार नाहीये. याच्यामधनं तुम्ही कधीही ड्राउझी फिलिंग करणार नाही आणि तुमच्या पोटाला हवं असलेलं जिन्नसच फक्त तुम्हाला मिळणार आहे. सायन्स आहे ना बाई. आधीच्या लोकांना सायन्स समजायचं नाही म्हणून धर्माद्वारे शिकवलं गेलं. धर्माचा आधार देवाचा कोप होईल, देवाला आनंद होईल, या पद्धतीने ज्याला अंधश्रद्धा म्हणायला लागलेत लोक, ज्याला अंधश्रद्धा म्हणायला लागले. आणि मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं की धर्माचा आधार घेऊन शिकवलं. आम्ही सायन्सचा आधार घेऊन ट्रेडिशन्स आणलेत. ॲज सिम्पल ॲज दॅट. अनुजा खूप मोठं गर्भ आहे हा, मोठा, आणि इतकं दडलाय महासागरासारखं. कधी जाऊन बघा ना ग. पहिला मनसोलासामधला करी कुठला बनलाय माहितीये? सर्वोदय राजा 3 इसवी सन 1500 DC एरा, BC एरा, नॉट DC, BC एरा. त्या एरामध्ये सर्वोदय राजा 3नी पहिली इंडियन करी लिहिली गेली. कशाची? वांग आणि तूर डाळ. डाळ वांग बनवलं त्या गधड्यानी. आणि आपण एवढी जुनी रेसिपी विसरलो. आमच्या इथे नव्हते, आम्ही देतो डाळ वांग. पण हे एवढे पदार्थ मी तुमचं मेन्यू कार्ड पाहिला म्हणून परत सांगते की एवढे पदार्थ शॉर्टलिस्ट कसे केले की हेच विकले जाणार आहेत. म्हणजे मी मगाशीच असं म्हटलं की हे पदार्थ आजकाल घरीही बनत नाहीत, सणासुदीला सुद्धा बनत नाहीत. सणासुदीला पण आपल्याकडे टिपिकल ठरलेलं आहे पुरणपोळी, मोदक, बासुंदी, फार तर फार बाहेरून आणलेली जिलबी किंवा श्रीखंड. याच्या पलीकडे आपले गोडधोडाचे पदार्थ आता राहिलेले नाहीयेत. लग्नामध्ये सुद्धा असू दे किंवा सणासुदीला घरात सुद्धा असू देत. सेम बाकी पण पदार्थ पाहिले तर ते मसाले भात असतो, भाताच्या पलीकडे एक मसाले भात असतो, आमटीला ऑप्शन म्हणून वरण किंवा पिठलं असतं, पोळीला ऑप्शन म्हणून पुरणपोळी असते किंवा काय पराठेही आजकाल आपण चालायला लागले मराठी मध्ये. या पलीकडे जेवणच नाही राहिलेलं आहे मराठी माणसांचं. तर म्हणून म्हटलं की हे सगळं शॉर्टलिस्ट, हे एवढे सगळे पदार्थ एक्झिस्ट होत आहेत ते कसे तुम्ही, कारण तुम्ही विदर्भातले आहात, मग बाकीच्या सगळे जे उरलेले 4 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रातले तिथला हा पदार्थ आपण करू शकतो किंवा हा घ्यायला हवा, हे सगळं कसं ठरलं? आम्ही 3 वर्ष रिसर्च केला याचा. पूर्णब्रह्म चालू करायच्या आधी मी कोणालाही सांगितलं नाही की मी पूर्णब्रह्म चालू करते. सो आय हॅव ॲक्च्युअली टेकन माय फॅमिली टू डिफरंट टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र. अच्छा. म्हणजे अगदी विठाई टेम्पल, देऊळगाव राजा, दत्तगुरू टेम्पल, या सगळ्या मंदिरांमध्ये तिथे जो महाप्रसाद मिळतो ना तो आवर्जून खाल्ला. अच्छा. हां. तो खाऊन तिथल्या लोकल लोकांशी वार्तालाप, एक चर्चा असते ना की हा आजी कसं आहे हे, मग इथे काय बनतं, अलाना. त्यांना काही घेणं देणं नव्हतं तेव्हा. 2000, आय एम टॉकिंग अबाउट 2012. आम्ही बातम्यांसाठी असेच बोलतो लोकांची, त्यांना माहिती नसतं आम्ही हे जाऊन टाकणार आहे. तर मी त्याचं सगळं लिहून काढलं पूर्ण. पेन पेपर वापरणं बंद केलंय लोकांनी.
लिहिता नाही येत. आत्ता 4 वाक्य लिहायला लावले तर लिहिता नाही येत त्या लोकांना. मी पूर्णच्या पूर्ण थेऱ्या लिहून काढल्या, कोणालाही सांगितलं नाही, त्याचे डिजिटल फॉर्म्स तयार केले. आणि मग कळलं की साला पंढरपूरमध्ये कुठलाही उत्सव असो शेवयाची खीर देतात, किंवा कोल्हापूरमध्ये असते, सोलापूरमध्ये एक फेमस, सोलापूरमध्ये सगळं शेंगदाण्यांचं प्रकरण आहे. कारण शेंगदाणा भरपूर प्रमाणात इथे अवेलेबल आहे, मुबलक प्रमाणात अगदी. का बरं? एन्व्हायरमेंट वाईज प्रत्येक शहर बदलत जात आहे आणि त्या हिशोबाने तिथे बनणारा पदार्थ बदलतोय. मग ते सायंटिफिक एव्हिडन्सेस शोधलेत आणि त्या अकॉर्डिंगली थाळ्या तयार केल्या. म्हणजे लसूण खायला पाहिजे असं स्वामी समर्थ म्हणतात. त्यांना लसूण फार आवडायचा, कांदा नाही खायचे ते, त्यांना लसूण आवडायचा. लसूण हा तुमच्या हार्टला खूप व्यवस्थित ठेवतो. डायरेक्ट लसूण खाता आला पाहिजे. त्याच्यावरही ऑप्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यावरही तुम्हाला सोयीस्कर नाही. लसूण खाल्लं की वास येतो, त्याची पद्धत आहे ना राजा खायची. तू आपलं गप्पर गप्पर खाशील आणि मग 2-4 रंगीत पाणी पिशील, तसे लसूण खायचे नसतात. त्याची पद्धत वेगळी आहे, त्याच्या मागचं सायन्स वेगळं आहे, त्याच्या मागचं सगळं प्रोसेस वेगळं आहे. तुम्ही भलतंच काहीतरी करताय, तुम्हाला माहितीच नाही आहे आणि तुम्हाला ती माहिती करून घ्यायचं नाही आहे. मग आम्ही तुम्हाला ज्या भाषा समजतात त्या भाषेत सांगायला सुरुवात केली. तुला डॉलरची भाषा कळते का? चल मी तुला डॉलरमध्ये सांगते. एव्हरी डॉलर इज एक्सपेन्सिव्ह दॅन अ रुपी. मग आम्ही आधी तिकडनं आलो बंगलोरमध्ये, सगळ्यात पहिला सेटअप बंगलोरमध्ये मारला. आलं तिथं लावला, तर तिथनं इथे आली ना मी. मग बाहेर देशात गेलो. आता आमचे आहेत अखंड चालू आहे. पुढचा घास मी घेते शेरगोळ्यांचा, जो कोकणातला पदार्थ आहे. वाव, मन तृप्त होईल अशी याची चव आहे. सो मला मगाशी विचारत होतो, तुम्ही मगाशी काही चित्रविचित्र अनुभव सांगितले तुमच्या ग्राहकांचे. कसं वाटतो एक्सपिरियन्स? म्हणजे जेव्हा असं आपण काहीतरी मराठी एखादी गोष्ट, म्हणजे मी जसं मगाशी माझ्या ओपनिंगला म्हटलेलं होतं, काही लोकांना मराठी नाटकं चित्रपट पाहायला खूप आवडतात आणि त्यांनी ते मराठी पण जगवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तेच खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून करताय, पण त्याला प्रतिसाद हा मराठी लोकांचा चांगला येतो की अमराठी लोकांचा जास्त चांगला येतो? तुम्ही महाराष्ट्रातले एक्सपिरियन्स आणि तुमचे परदेशातले. मी अगदी खूप मनापासून सांगेन, मला 90% लोक चांगलं म्हणतात आणि आशीर्वाद देऊन जातात. त्याच्यामुळे 10% लोक जेव्हा खराब म्हणतात ना, त्याची ती शक्ती ऑलरेडी माझ्याजवळ आहे ॲब्झॉर्ब करण्याची. आणि काही फीडबॅकही घेतोच, म्हणजे काही खूप जेन्युइन फीडबॅक असतात, ते घेतले जातात, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केले जातात. एकदा एका आजींनी मला खानदेशातनं फोन केलेला, जळगावमधनं, खानदेशपेक्षा जळगावमधनं प्रॉपर फोन केलेला. आणि त्या आजींनी मला सांगितलं, मी तुझ्याकडे येऊन गेली हो बंगलोरला, तुझ्याकडची शेवभाजी ना मला थोडीशी वेगळी वाटली, ऑथेंटिक पद्धत अशी आहे. तर मी म्हटलं की हो का आजी, दिस इज आय एम टॉकिंग अबाउट मच अर्लियर डेज ऑफ माय लाईफ ऑफ पूर्णब्रह्म. तुला सांगते, 3ऱ्या दिवशी मी ती पूर्ण त्यांनी सांगितलेली लिहून काढली, ती तयार केली, त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला, त्या आजींना पाठवला. हां बघ, ही परफेक्ट आहे. अच्छा, हीच चालव. आणि तेव्हापासून आमच्याकडे शेवभाजीची तीच रेसिपी चालू आहे. आधी आम्ही नॉर्मली शेव टाकून द्यायचो, मोठीवाली इंदोरची वगैरे जी शेव मिळते ना चांगली लसणाची वगैरे, ती टाकायचो, मोठा थोडासा थिकनेसवाली. पण त्यांनी सांगितलं की नाही, ती बेसनाचीच काढता आली पाहिजे शेव आणि तीच त्याच्यात उकळवायची. आम्ही शिकवलं सगळ्या पोरांना. तुम्हाला ना ॲक्सेप्टन्स पाहिजे, तुम्हाला ना फीडबॅक देण्याचा पण एक पद्धत असते, पद्धत आहे. म्हणजे असं करण्यापेक्षा प्रेमाने आपण जिथे बसलोय चौरंगपाठ पद्धत आहे. आमच्या सगळ्या सेंटरला चौरंगपाठ आहेत आणि टेबल चेअर्स पण आहेत. आणि आम्ही सगळ्या अशा तयार होत ना, ते एक मुलगी आली, एवढंच घातलं होतं. हा म्हणजे काय झाकायचं आणि काय दाखवायचं याचा काही संबंधच नव्हता. आणि शी केम अँड शी वॉज लाईक, डोंट यू थिंक यू आर ओव्हर ड्रेस्ड? तर तिने प्रश्न जसा विचारला तसं उत्तर मिळेल ना बाई. तर मी तिला म्हटलं, यू नो वॉट, इफ देर इज अ फायर अलार्म हॅपन्स हिअर, आय विल टेक अ बाईक अँड आय गो, यू विल नॉट बी एबल टू सिट ऑन दॅट. हो, बाईकवर बसणं सोपं आहे, नऊवारीत सुद्धा. टाकला पाय का चालल्यावर. तर जसा प्रश्न तसं उत्तर.
तेच लंडनच्या एअरपोर्टवर जेव्हा त्या आजींनी पाठ थोपटली, दुरून ओळखलं ग त्या बाईनी, आणि ती आली अशी तरतर करत, जयंती कठाळे. म्हटलं हो, फार उत्तम काम करते, माझं आयुष्य तुला लागत. त्या दिवशी सगळं मिळालं, सगळं मिळालं ग या त्याच्यातलं, की अजून काय पाहिजे. कोण कुठली काही माहिती नाही, तिथे भेटली, तिने आशीर्वाद दिला, आम्ही निभलो, म्हणून कोविडमध्ये वाचलो, म्हणून अनेक प्रोजेक्ट बेस्ड पोरांना खाऊ घालू शकलो, 1.5 लाख लोकांना फुकट खाऊ घालू शकले मी. माझे स्टोअर्स इतके तगडे तयार होते. रुपालीसारख्या म्हणजे मी आधारस्तंभ म्हणते लेडी मॅनेजर्स, काय ब्रेकिंग बॅरियर्स करून लेडी मॅनेजर्सला पण घरचं सगळं आवरूनच यायचं आहे ना. हॉस्पिटॅलिटी बिझनेस आहे, काही येण्याची वेळ माहिती आहे, जाण्याची कोणाला माहिती नसते. रात्री 11:30पर्यंत सगळा हिशोब देऊन सगळं करतात आहेत, जातात आहेत ना बरोबर. यांचे जोवर रीचचे मेसेजेस येत नाहीत ग्रुप्सवर, तोवर आम्हाला झोपा लागत नाही. पण रुपालीसारखी व्यक्ती जी आज मिड एज ग्रुपवर असताना सुद्धा अख्खे सेंटर्स तिच्या, रुपाली त्याला विचारून घे असं म्हटलं की ती बिंदास सांभाळते. इतका विश्वास ठेवणाऱ्या पोरी तयार झालेल्या आहेत, इतका विश्वास ठेवणारे मुलं तयार झालेली आहेत. आणखीन काय पाहिजे यार, हे सुख आहे. पण या ट्रेंडमधनं लोक बाहेर येतात. म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी मी ज्या पाळणाघरात होते त्या काकू दिवसभर आम्हाला सांभाळायच्या, आणि दुपारी ज्या वेळेला आम्ही झोपायचो किंवा जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेला त्या ऑर्डर आलेल्या सगळ्या जे असायचं त्याचं कुकिंग करायचं, म्हणजे ते सगळं जेवण बनवायच्या आणि ते मग ऑर्डरने परत जायचं, आणि मग परत ते संध्याकाळी आम्ही एकतर शाळेतनं परत आलेलो असो किंवा झोपेतनं उठलेलो असो, मग परत आम्हाला सांभाळायच्या. सो हे अशाच पद्धतीने अनेक महिलांनी घरच्या घरीच त्यांचे सुरू केलेले आहेत उद्योग. जसं इंग्लिशमध्ये दाखवण्यात आलेले आहे की श्रीदेवी घरच्या घरीच फक्त लाडू बनवते, मग मुलांना पण सांभाळते, आणि मग तिला ते ग्लॅमर मिळालेलं नव्हतं जस्ट बिकॉज त्याच्यामध्ये एक लँग्वेज बॅरियर होता. पण नंतर तिला ती एक भाषा शिकल्यानंतरचा जो एक कॉन्फिडन्स येतो आणि तिला स्वतःचं एक अस्तित्व आहे याची जी जाणीव होते, हेच जर अशा पद्धतीने फक्त घरच्या घरी जे तुम्ही करताय तेच जर एका मोठ्या लेवलला नेलं तर हे होऊ शकतं. हा ट्रेंडमधनं महिला बाहेर येत आहेत का, आणि येत नसतील तर त्यांना काय सांगाल? नाही, याच्यातनं ना मी म्हणेल की सर्व पुरुषांनी मदत करायची आहे. म्हणजे तुम्ही हे नका म्हणू की त्या बाईच्या मनगटात ताकद आहे म्हणून ती बुई आहे, तुझ्या मनगटात आहे का, असे प्रश्न विचारू नका तिला. ती डिमोरलाइज होईल. आणि तिने डिमोरलाइज व्हायचं की नाही ते तिने डिसाईड करायचं, हे तिचं तिने बघायचं. पण माझं म्हणणं आहे की पार्टनर्सनी तरी थोडा सपोर्ट करा. म्हणून येत ना आमच्या IT इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टार्टअप्स तयार होतात IT इंडस्ट्रीचे, तेव्हा पहिला प्रश्न हा विचारला जातो, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ दिस लेगसी ऑर यू वॉन्ट टू टेक इट ॲज अ बाय आउट थिंग. तर याचा अर्थ असा असतो की तू सॉफ्टवेअर कंपनी चालू केली आणि तुझं एम हे आहे की कुठल्या तरी मोठ्या जायंटनी तुला बायआउट करून घ्यावं आणि त्याच्यात ॲब्झॉर्ब करून घ्यावं, अँड देन यू विल बी आउट. सो तू इन्व्हेस्टमेंट टाकलं, अर्न केलं, समबडी हॅज बाय आउट अँड यू गॉट युअर मनी बॅक, यू गॉट युअर इंटरेस्ट बॅक, नाऊ यू आर हॅपी. सो त्यांचं ते ठरलेलं आहे. आणि काही म्हणतात की नाही मला लेगसी करायची आहे. ओला लेगसी चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे. त्याला गुगलचे सर्व्हर नाही मिळाले, त्यांनी स्वतःचे सर्व्हर तयार केले. AWS सर्व्हर नाही म्हटला गेला, स्वतःचा तयार केला, लेगसी चालू करतोय. करेक्ट. सो डिसाईड करा की तुम्हाला बायआउट करून ॲब्झॉर्ब होऊन जायचं आहे की तुम्हाला कंटिन्युअस ते चालवायचं आहे. डिसाईड द फॅक्ट, डिसाईड दी लाईफलाईन ऑफ युअर बिझनेस. कुठे न्यायचं आहे. मी 5,000 होईच तो थांबणार नाही, मी श्वास सोडणार नाही आहे. त्याचं प्रेशर नाही, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. मग ते शॉर्ट टर्म असलं तरी चालतंय ना, ते लॉंग टर्मच असलं पाहिजे आणि भव्य दिव्यच करायचं असं काही कंपल्शन नसतं. तुम्ही ठरवा की तुम्हाला काय कमवायचं, तुम्ही ठरवा तुमच्या लिमिट्स काय आहेत किंवा तुम्हाला तुमचं आकाश कुठे आहे आणि काय कब तक उछाल के उडणं हे तुम्हाला डिसाईड. तुमचं आकाश आहे ना, तुम्हाला उडायचं आहे, तुम्ही ठरवा. कोणालाही विचारायला जाऊ नका. सगळं पुस्तकांमध्ये आहे, वाचतच नाही. अगं गीता उघड ग असं पान, असे सोल्युशन्स मिळतात. पण खूप प्रामाणिक सोल पाहिजे त्याच्यासाठी, तर सोल्युशन मिळतं. आपण ना खूप माती खातो आणि मग म्हणतो की माझं बाई असंच असतं, माझं बाई तसंच. असं नाही होणार. जिथे बॅलन्स शीट आहे तिथे बॅलन्स शीट आहे, म्हणजे आहे. बिझनेस आहे तर बॅलन्स शीट आहेच.
टॉप लाईन बॉटम लाईन तुम्हाला आन्सरेबल आहात तुम्ही, कारण तुम्ही बिझनेस चालवताय. पण म्हणून मी आपले बिलं घेऊन नाही बसणार. माझं काम बिलं घेऊन बसण्याचं नाही. माझं काम काय आहे, अकाउंटंट ठेव, त्याला सांग हा हिशोब, हे लिहिलंय हे बघ, काय पाहिजे दिलं पाहिजे, हे घे. काहीही शॉर्टकट नाही. मग आपण इकडनं हे वाचवायचं का, आपण तिकडनं ते तो सांगेल तुला, तो बरोबर तुला गाईड करतोय. विश्वास तर ठेव, त्याचं त्याला काम करू दे ना. नाही आपल्याला तिथंही घुसायचं आहे, इथेही घुसायचं आहे, रीलही करायचे आहेत, ॲडव्हर्टाईजमेंटही करायची आहे, मार्केटिंगही करायचं आहे, बिझनेस पण चालवायचा आहे, गल्लाही सांभाळायचा आहे, सगळ्या ठिकाणी मी 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 पण करायचं. इवन फ्रँचायझी असं करतात अगं. तुम्ही ब्रँडचं फ्रँचायझी घेतलं ना, म्हणून भारतामध्ये फ्रँचायझी बिझनेस नॅशनल ब्रँड्सचे चालतच नाही अनुजा. ट्रस्ट मी, नियर अबाउट 75,000 कोटीच्या वरचा इकॉनॉमी आहे, फूड इकॉनॉमी देशाची आपल्या. त्यातली 70% महाराष्ट्रात येते. 70% हायेस्ट इकॉनॉमी जनरेशन ऑन फूड बिझनेस कम्स फ्रॉम महाराष्ट्र. आणि एक ट्रूथ वाक्य बोलते, ट्रू म्हणजे प्रॅक्टिकली सांगते, द मोस्ट अनहेल्दीएस्ट स्टेट ऑफ इंडिया इज महाराष्ट्र. अच्छा. फूड बनवण्याची पद्धत इतकी चुकीची आहे, इतकी शॉर्टकट पद्धत आहे. असे कितीतरी आता फसाय भरपूर मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट झालेले आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम थँकफुल टू ऑल गव्हर्मेंट ऑफिसर्स फॉर ऑल दिस. प्लीज गो चेक 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 चेक. ब्रायबिंग करू नका आणि करू देऊ नका, कारण प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे. नका ना शॉर्टकटनी कामं करू. खूप अर्ली मिलेनियर बनायचं आहे सगळ्यांना, नाही करायची घाई. लाईफच रील सारखं झालंय ना, एकदम पटपट हवंय सगळं. व्ह्यूज मिळतात तसे पैसे पाहिजे असं नाही होणार. पूर्णब्रह्मच्या ज्या शाखा म्हणजे बाहेर आहेत, ब्रँचेस ज्या बाहेर आहेत, तर सगळ्यात जास्त कुठल्या यापैकी फूड आयटमला जास्त पसंती आहे किंवा जास्त मागणी आहे? आपली भाकर. आणि कुठे आहे म्हणजे सगळ्यात अनपेक्षित काय वाटलं की म्हणजे विचारच केला नव्हता की या देशात किंवा या प्रदेशात वगैरे वगैरे असे मराठमोळे पदार्थांना एवढी डिमांड येईल? कुठे? सी, मोदक मोस्टली गणपतीच्या दिवसांमध्ये बायका करतात आहेत, इंडियन बायका, आणि त्या विकतात पण आहे. करेक्ट. तर मोदकाचं इतकं क्रेविंग नव्हतं, पण आम्ही स्पॅनिश पोरांना मोदक शिकवले आणि आम्हाला अचंबित करणारा आयटम होता श्रीखंड. अच्छा. ते लोक योघर्ट खातात आहेत, त्यांना श्रीखंड माहितीच नाही, ते अमृतापासून वंचित आहेत. आम्ही श्रीखंड जे बनवतोय ते इनहाऊस श्रीखंड बनत आहे. कसलं क्रीम बेस्ड दूध मिळतं तिथे, कसलं ते श्रीखंड होतं रे बापरे. हे कुठे? स्पेनमध्ये? हे आम्ही अटलांटामध्ये गेलो. अटलांटामध्ये. अगो वेडे झालेत लोक माहिती आहे श्रीखंड खाऊन. म्हणजे एक वाटी घेतल्यानंतर त्याला असं वाटायचं की आय थिंक दिस मे हॅव काइंड ऑफ अ प्रिझर्वेटिव्ह ऑर दे माइट हॅव बॉट इट फ्रॉम समवेअर, यू नो, दे कांट डू इट हिअर. आम्ही चक्का लावतो, चक्कापैकी चक्का लावतो. आणि त्या चक्क्यामधनं व्यवस्थित श्रीखंड बनवलं जातं, प्रमाण नीट सेट आहे. असं खाल्ल्यानंतर ना अमृताचे डोही आनंद तरंग करत खाते. मला खरं तर श्रीखंड खाणं बाद आहे, हे कोणी मला गोड खाऊ घालत नाही, देत नाही. तर पण मी हक्कानी श्रीखंडाच्या वाट्या मीच चोपते, कारण प्युअर फॉर्म आहे. तर आमच्यासाठी ते एकदम अचंबित करणार होतं. पुरणपोळी रॅप. माझी पोरगी ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नमध्ये शिकते, तिथल्या युनिव्हर्सिटीमधल्या पोरांना पुरणपोळी रॅप. अच्छा. त्याला बटर पेपरमध्ये लावून देऊन आम्ही हातात दिलं. अरे काय आनंदाने खाल्लं. म्हटलं यार हे तर मस्त आहे. त्यांना जी भाषा समजते आहे ना, त्या भाषेत तुम्ही तुमचे पदार्थ द्या. तर त्यांनी मला विचारलं एकाने की म्हणे डू यू हॅव एनिथिंग विथ दिस ॲज अ डीप और समथिंग. म्हटलं या आय डू हॅव. मी बाकायदा आपलं गरम कढवलेलं तूप घेतलं आणि दिलं, म्हटलं दिस इज अ डीप. ते आपलं बुडवलं, त्यांनी खाल्लं. कारण तुपानी वजन वाढत नसतं. द्यायची पद्धत बदलवा, सांगायची पद्धत रिअल फॅक्टची करा, प्रॅक्टिकल करा, सगळे ॲप्रिशिएट करतील. म्हणून पूर्णब्रह्म ब्रँड चालू केला की फ्रँचाईज बिझनेसनी चालू करू. स्टँडर्ड प्रॅक्टिस आम्ही ऑलरेडी सेट. आता माहिती ज्या फ्रँचायझी घेतात त्यांच्यासाठी केक वॉक आहे सगळं. आम्ही म्हणजे सगळं सेट झालं. सगळं सेट आहे. इट्स लाईक अ क्रीम
की चाला तुम्ही रेड कार्पेटवर चाला आता तुम्ही, तुम्हाला काही करायचं नाही आहे, फक्त कॅपिटल टाका, आमच्यासोबत उभे राहा, आम्हीच तुम्हाला फोको मॉडेलवर घेऊन चालतोय, फ्रँचायझी ऑन कंपनी ऑपरेटेड, आमचीच टीम येणार, आमचेच लोक कामं करणार, प्रॉफिट लॉस आम्ही सांभाळणार, आम्ही तुम्हाला 15% काढून देणार. ही गॅरंटी याच सर्व लोकांनी दिली ज्यांनी आशीर्वाद दिले. म्हणून मला 90% लोक ठीक आहे 10% ओरडणारच आहे. अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे की पूर्ण ब्रह्म सुरू करण्याची तुमची हीच भूक होती की आपलं मराठी खाणं हे जगभरात पोचलं पाहिजे, आणि ज्या ज्या माणसाला ज्या वेळेला असं वाटेल की मला आज काहीतरी म्हणजे परदेशातले खास करून की ज्यांना मला आज मराठी पदार्थ खायचे आहेत तर ते मिळाले पाहिजेत. जर तुमच्या बाबतीत झालं ते इतरांना सफर करावं लागू नये म्हणून हा त्याचा उद्देश होता. आमची भूक भागली. तुमची जी भूक होती पूर्ण ब्रह्म सुरू करण्यापासूनची सगळी ती तुमची भूक भागली का? तुम्ही पूर्ण ब्रह्म या फेजमध्ये गेलात का? नाही, मी अजून नाही. 5000 सेंटर होईस्तोवर श्वास सोडणार नाही. अच्छा, फॉर शुअर ते चालू करील. 5000 गुणीला 25 एवढं एम्प्लॉयमेंट जनरेट करील आणि तेवढी इकॉनॉमीमध्ये माझा हातभार राहील. सो 1% ऑफ इकॉनॉमी शुड गेट जनरेटेड बाय महाराष्ट्रीयन फूड अँड विल कम फ्रॉम पूर्ण ब्रह्म. जसं सध्या सब करते ना सबवे, ते निअरबाउट 1 बिलियन सब विकतं जगभरात एका दिवसात. विल ऑल्सो सेल. सध्या किती 22-25 लाख पुरणपोळ्या विकल्या आहेत. नाही जास्त विकल्या ना रुपाली, जास्त विकल्या. एक प्रश्न तरी मला राहून राहून विचारायचा राहिला माझ्याकडनं की तो म्हणजे की असे कुठले स्टिरिओटाइप्स आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की काही पूर्वग्रह माझे गळून पडले किंवा मराठी पदार्थांबद्दलचे लोकांचे अनेक अशी मतं आहेत. तुम्ही एक म्हणालात तसं की तुपाने वजन वाढत नाही असं लोकांचं भाताबद्दलचं सुद्धा मत आहे की भात खाल्ला की वजन वाढतं. मराठी पदार्थ आणि मराठी उद्योजक किंवा व्यावसायिक यांच्याबद्दलचे असे कुठले स्टिरिओटाइप्स आहेत जे तुम्हाला वाटतं की एकतर मोडून काढणं गरजेचं आहे किंवा ते आता नाहीच आहेत, लोकांनी त्या भ्रमातनं बाहेर पडणं गरजेचं आहे? बघ, मराठी लोकांना टॉप लाईन बॉटम लाईन कळत नाही, धंदा नाही समजता उनको. हे म्हणणाऱ्या लोकांना सांगायची इच्छा आहे, हम जिस जगह से स्टार्ट करते हैं वहाँ तक तुम्हारी सोच भी नहीं आ पा रही है. रीज़न हे नाही की फक्त डायलॉगबाजी करायची आहे. धंदा समजतोय, धंदा कसा करायचा आहे तेही कळतंय, टॉप लाईन बॉटम लाईन पण सेट करता येतात आहेत, आणि आम्ही एकमेव पायनियर ठरू खाद्य संस्कृतीचे की जे तुम्हा सगळ्यांना घेऊन समोर जाणार आहे. त्याच्यामुळे बिलीफ भारत देशातल्या प्रत्येक व्यावसायिकाला ही सांगायची इच्छा आहे की तुझ्या स्वतःच्या बिझनेसवर विश्वास ठेव, दुसऱ्याच्या खपाटीत जाऊ नको. कारण बायकांना चिडवू नका. बायकांच्या लेकराशी आणि तिच्या पोटाशी खेळायचं नाही. तिची रणचंडिका कधी होईल तुम्ही कोणीही ओळखू नाही शकत. बिझनेस करतोय, बिझनेस करत राहू आणि पैसाही जनरेट करू आणि अगदी अगदी प्रामाणिकपणे करू. कुठेही एकाचं 2 करणार नाही. 15 ते 45 करण्याची ताकद आहे याच मराठी खाद्यपदार्थांमध्ये, आणि हा विश्वास आहे. आता जेव्हा असं म्हटलं जातं की फक्त मारवाड्यांच्या घरांमध्ये बिझनेसचं गायलं जातं गुणगान, आता मराठी लोकांमध्ये चालू झालेलं आहे. आम्ही पण टेबलवर बसल्यानंतर आम्हाला सांगावं लागतं आज का गल्ला कितना उठाया, हे मला घरात टेबलवर बसल्यानंतर सांगावं लागतं. माझ्या घरात माझा पोरगा, माझी मुलगी, नवरा, मी आम्ही बसतो आणि एकमेकांना सांगतो किती सब्जेक्ट्स झालेत क्लिअर सांग, किती अभ्यास झाला, पर्सेंटेज किती मिळणार सांग, इतने में इतना ही मिळेगा. हे आमचंच ठरलेलं आहे. इथे आम्हाला कधी लँग्वेज बॅरियर आले नाहीत, विचारांची मंथनं कधी थांबली नाहीत, आणि आम्ही त्या पूर्ण पाऊलवाटेवर समोर सरकतोय जिथे याचे 5000 सेंटर करणार. बस बाहेरच्या देशांमध्ये सहज विचारते मी, म्हणजे वी आर टुवर्ड्स एंड, पण मी तुला सहज विचारते, मास्टर शेफ इंडिया किती शेफ आहेत? 4 मेजर शेफ येतात. कुठले? वेगवेगळे येत असतील. सगळे नॉर्थ इंडियन असतात, मेजरली नॉर्थ इंडियन है ना. मी मगाशीच असं म्हटलं पगडा खूप आहे नॉर्थ इंडियन फूड, प्रचंड पगडा. का?
कारण सुरुवातीपासून त्यांनी डंके की चोट पे बताना स्टार्ट किया, बस पनीर बटर मसाला, ते काय कुठलं आहे ते बटर चिकन, ते म्हणजे युकेचं नॅशनल फूड झालं आहे. अर्ध युके ते खात आहे बटर चिकन. तर खूप मेहनत घेतली आहे त्याच्या मागे या लोकांनी. तेव्हा कुठे हळूहळू समोर आले. आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आपण एक बनवूया यार, वेगवेगळं नका उभे राहू. आणि मग काय होतं माहिती का, लोक तिने केलं ना मी पण करू शकतो. अर्धवट नॉलेजवर, अर्धवट ज्ञान पे आधा अधुरा रेस्टॉरंट. मग ते 6 महिन्यात बंद होतात. मग ते विकायचं कुठे, ठेवायचं कुठे, अशी परिस्थिती येते. नका करू ना. सगळेजण मिळून उभे राहू ना, सगळेजण सोबत उभे राहू. पण हा प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे मला ॲक्च्युली शेवटचं म्हटल्यानंतर सुद्धा पुढचे प्रश्न सुचतात त्या सॉरी. पण जे तुम्ही म्हणालात तो खूप आत्ताच्या घडीचा ना महाराष्ट्राचा एक जटिल प्रश्न झालेला आहे की आपण सगळे मिळूनच एक नाही होत. आपण जातीपातीत विभागले गेलेलो आहेत. आपण भाषा, प्रमाण भाषा, बोलीभाषा, ह्याची ही भाषा, त्याची ती भाषा, याच्यात डिवाईड झालेलो आहेत. आपण प्रांतानुसार म्हणजे विभागांनुसार सुद्धा डिवाईड गेलेलो आहेत. तो मराठवाड्याचा, मी कोकणातला, हा खानदेशातला, तो पश्चिम महाराष्ट्रातला, तो विदर्भातला, असेही आपण विभागले गेलेलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये ह्याबद्दलच्या चर्चा फार होत असतात, नोकरदार वर्गांमध्ये याबद्दलच्या चर्चा फार होत असतात. आणि मग हे सगळं करून आपल्याला भारी काय वाटतं, तर ते पाश्चात्य संस्कृतीतल्या गोष्टी भारी वाटतात, नॉर्थ इंडियन कल्चर भारी वाटतं. मग आपले लग्न संस्कृतीसुद्धा त्याच्यामध्ये बदलले गेलेल्या आहेत की आता हमखास लग्नांमध्ये संगीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ज्या आपल्या ओरिजिनल नाही आहेत. हे सगळं जे झालेलं आहे, ही सगळी महाराष्ट्रातली जी सामाजिक घडी बिघडलेली आहे, हे पाहून एक उद्योजिका म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय तुम्ही सांगाल त्या लोकांना? हे ना आपल्यासारख्या पॅरेंट्सचं काम आहे. नीव आपण घडवतोय. म्हणजे आमच्यासारख्या जनरेशननी हतबल होऊन सोडून द्यायला नको भारत देश. आता देवश्री आणि पार्थ हे दोघे जण महाराष्ट्राच्या बाहेर राहतात. दे आर इंडियन्स. दे आर नॉट महाराष्ट्रीयन, पंजाबी, नॉर्थ इंडियन असं नाही आहे. दे आर इंडियन्स. म्हणजे उंबरठा ओलांडला की दे आर इंडियन्स. दे आर नॉट ॲट ऑल ओनली फोकस्ड ऑन वन थिंग. मग असं महाराष्ट्रात का नाही? म्हणजे पनीर लबाबदार नावाची एक डिश अख्ख्या पंजाबमध्ये प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने बनते. तुमच्याजवळ पनीर लबाबदार एकच येतोय ना, मराठवाड्यातला वेगळा, अमका वेगळा असा नाही येत. आपण सगळ्यांनी एक व्हायची गरज आहे. एक संघता, एक संघ. ते ज्या दिवशी होऊ आणि ते करण्याचं काम पॅरेंट्सचं आहे, इथल्या लिडर्सचं आहे की सगळ्यांनी एकत्र उभं राहा. एकीचं बळ खूप मोठं आहे. अख्ख्या जगाला महाराष्ट्रातनं रत्न नाही, हिरे मोती जवाहरात सगळं देऊ सगळ्यात मोठी इकॉनॉमी करण्याची पूर्ण ताकद महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे. ते करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून उभे राहा. आणि एका कॅप्टनचा एकच लीडर असतो ना, सगळ्यांनी कशाला जाऊन व्हील हलवायची आहे, ते नोवेअर इन द बुश फिरत राहणार. नका करू तसं. ऐका ना, पैसाच कमवायचा आहे ना, कमाओ ना यार, ढंग से कमाएंगे ना. क्यों अपने आप में ही कंपटीशन लगा के बैठे हो? मत करो. भाषांमध्ये ओरडारडा, इथे बरळ करतात. नॉन मराठी रिजनमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते बळी पडतात त्याच्यामुळे. तसं नका करू ना. एक पहिले देश, फिर प्रदेश, फिर बचत होतो, असं का नाही आहे? देशासाठी करायला सुरुवात करा, प्रदेशासाठी आपोआप व्हायला लागेल. एक व्हा बस. खूप मोठा मेसेज आहे. आणि जाता जाता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण हो आणि त्याच्या पलीकडे सुद्धा ते पुढे चालत राहू अशी आमची इच्छा आहे. कारण की तुम्ही मराठी पदार्थ हे जगभरात पोहोचवत आहात. अजूनही वेगवेगळ्या देशांमध्ये ब्रँचेस उघडल्या जाव्यात अशी आमची इच्छा आहे. आणि त्यामुळेच हा एक व्हिडिओ वेगवेगळ्या म्हणजे माझे उद्देश होते याच्या मागचे की एकतर मराठी ब्रँड हा समोर आलाच पाहिजे. त्यात त्या महिला आहेत त्यामुळे आणखीनच त्याच्या मागचं माझी इच्छा ही जास्त होती की हा ब्रँड आणखीन समोर आला पाहिजे. आणि त्याहून पलीकडे म्हणजे आपले मराठमोळे पदार्थ आहेत की जे दुर्दैवानं विस्मरणात चाललेले आहेत. आणि ते जास्त म्हणजे मला ज्यावेळेला म्हणतो की माउथ पब्लिसिटीज खूप मोठी पब्लिसिटी असते ती. आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरांमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा की मराठी पदार्थ बनवायला वेळ मिळत नसेल तर ऑर्डर करायला आता पूर्ण ब्रह्मा आहे, मराठी रेस्टॉरंट्स आहेत, सो नक्की ऑर्डर करा. किंवा बाहेर सुद्धा जाल त्यावेळेला सुद्धा पसंती ठेवा. लगेच मी बऱ्याचदा हे पण पाहते की लोक बाहेर जाऊन म्हणतात की अरे घरी हेच जेवतो परत बाहेर काय जेवायचं. हा पण एक म्हणजे विचार असतो लोकांचा. ह्या सगळ्यातनं थोडं बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि मराठी
फक्त जगायला हवी मराठी. म्हणजे जसं आपल्याकडे म्हणतात की शिवाजी जन्म आपण शेजारच्या घरात, तसं न करता ते आपल्यालाही काम हाती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं मराठी भाषा बोलाल, मराठी पदार्थ खाण्याला जास्त प्राधान्य द्याल, मराठी नाटक सिनेमे हे सगळं बघाल, तेव्हाच ती मराठी जगणार आहे. फक्त बोलून काहीही होणार नाही. त्यामुळे ब्रँड मराठीमध्ये हा आमचा प्रयत्न होता की असे मराठी उद्योजक समोर आणायचे आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने ते पारंगत आहेत, त्यांची ओळख ही जगभरात झालेली आहे, ते तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न होता. जेणेकरून जसं आता मगाशी त्या म्हणाल्या की हा स्टिरियोटाईप पुसणं गरजेचं आहे की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही. त्यामुळे हा एपिसोड तुम्हालाही कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुम्ही पूर्ण ब्रह्मला जाऊन आलेला असाल तर तुमचा कुठला आवडता पदार्थ आहे, तुमच्यासुद्धा त्याबद्दलची मतं, प्रतिक्रिया, सल्ले सगळं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आम्ही ताईंपर्यंत नक्की पोहोचवेल आणि नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नक्की भेटू. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन किरण सपकाळ आणि राजू रेवणकरसह मी अनुजा, मुंबई तक. नमस्कार.